वर्षाला जर का 100 लग्न होत असतील, तर त्यातली साधारण 35 ते 40 लग्न घटस्फोटाला येतात. त्याच्यापेक्षा जास्तच ओह! असतील. आणि आत्ता पुण्यामध्ये जर बघितलं तर रोज पुणे फॅमिली कोर्टात रोज 10 घटस्फोट दाखल होतात. ओह! म्हणजेच 20 लोकांचं घर करेक्ट. तुटतंय. जर नवरा असेल, नवऱ्याच्या आपण विचार करूयात, की तो एक लग्न ऑलरेडी झालंय, पण बायकोला नकळत दुसरं लग्न करून मोकळा होतो आणि तो दुसऱ्या शहरात असेल, तो तिकडे त्याचा संसार थाटतो. मग ह्या केसमध्ये हे लीगल आहे का इल्लीगल आहे? आणि जर ते इल्लीगल असेल, तर पुढे काय केस होऊ शकते? एखाद्या माणसाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं, हं. तो नवरा म्हणून वाईट असेल, तर हां. तो वडील म्हणून वाईट होऊ शकत नाही. ओके. एखाद्या बाईचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, हं. ती बायको म्हणून चुकली असेल, पण ती आई म्हणून चुकत नाही. सध्याचा ट्रेंड आहे 2025 पासून जर आपण बघितलं, तर 1 वर्षाच्या आत घटस्फोटापर्यंत येतात. ओके. म्हणजे ते थांबतात, की आता कधी 1 वर्ष होते आणि आम्ही कधी दाखल करत आहोत. ओह! हे थांबतात ते फर्स्ट अॅनिव्हर्सरीच्या आधीच. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाद कुठे निर्माण होतो, हं. तर नवऱ्याला पण घटस्फोट घ्यायचा आहे, बायकोला पण घटस्फोट घ्यायचा आहे. पण आता झालेला खर्च कोण कुणाला देईल? कारण आपण जर बघितलं, की फक्त बायकोच पोटगी मागते, असं नाहीये. नवरा पण पोटगी मागू शकतो. पण हे ओके. माहीतच नाही. तुमच्या मनात तुम्हाला वाटते, की नाही माझ्या नवऱ्याने असं करावं, नाही माझ्या हां. बायकोने तसं करावं. अरे पण तो देव नाही ना, त्याला नाही हां. कळत आहे. तो करेक्ट. काम करतोय, ती काम करतीये, ती हं. नोकरी करतीये, घर बघतीये, मुलं बघतीये. नाही तिला तुझ्या मनातलं कळत आहे. मग तू समज ना, तू संवाद साध. सांग, की मला तुझ्याकडून ही अपेक्षा आहे. हां. मला अपेक्षा आहे या रविवारी तू माझ्यासाठी हा स्वयंपाक करावा किंवा मला अपेक्षा आहे, की या रविवारी आपण बाहेर फिरायला जावं हां. दोघंच. तुम्ही संवाद साधा. संवाद साधल्याने तुमचा संसार कधीच तुटणार नाही. जिथे संवाद कमी होतो, प्रश्न पडतो, की आता मी काय तुझ्याशी बोलू? कायच हां. बोलू आता मी? तिथे घटस्फोट नक्की असतो. सध्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आता बरेचसे मुलं-मुली राहतायत. मग त्या केसमध्ये राहताना काही गोष्टी झाल्या, तर त्यासाठी काही कायदा आहे का? हो. नमस्कार. मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिव्हेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत ॲडव्होकेट जान्हवी भोसले, ज्या फॅमिली लॉयर आहेत. आणि अर्थात आज आपल्याकडे खूप सारे घटस्फोटाचे प्रमाण वाढत चाललेत. कौटुंबिक कलह वाढत चाललेत. सो यासाठी काय कायदा आहे? जर कुणाला असा त्रास होत असेल, तर त्यातून कायदेशीर मार्ग काय आहे? सो आपण आजच्या पॉडकास्टमध्ये याविषयी चर्चा करणार आहोत. सो जास्त वेळ न घालवता आपण आपले आजचे गेस्ट आहेत त्यांच्याकडे वळूयात. मॅडम तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक यू. तुम्ही एकंदर फॅमिली लॉयर म्हणून जे आता काम करताय, तर तुमचा एक्सपिरियन्स अर्थात किती वर्षापासून तुम्ही हे काम करतायत? कुठल्या-कुठल्या प्रकारचे केसेस तुम्ही सॉल्व्ह केलेत? जर आमच्या प्रेक्षकांना सांगा? गेली 14 वर्ष मी फॅमिली प्रॅक्टिस करत आहे. त्याचबरोबर मेन कोर माझं आधी होतं, की मी रिसोर्स पर्सन म्हणून काम केलं. हां. महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र जेल मंत्रालय आणि बाकीचे जे काही स्टुडंट्स होते त्यांना हां. पण मी शिकवते. आणि सध्या मी फुल फ्लेज पूर्ण वेळ माझा फॅमिली प्रॅक्टिस, फॅमिली क्रिमिनल, सिव्हिलमध्ये मी काम करते. ओके. आणि भरपूर सारे घटस्फोटाचे दावे, नांदायला येण्याचे दावे, 498 असे अनेक सारे दावे आम्ही बघतो. सो अर्थात ज्यांना कुणाला असे काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्यांनी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा आणि अर्थात एक इन्फॉर्मेशन म्हणून बाकीच्यांनी बघितलं तरी हरकत नाहीये. सो शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. सो आपण आता सुरुवात करूया. सो मॅडम सरळ प्रश्न आहे, की आता तुम्ही इतक्या वर्ष झालं फॅमिली लॉयर म्हणून काम करताय. सध्या वाढत चाललेलं जे घटस्फोटाचं प्रमाण आहे, त्यामध्ये मुख्य कारण तुम्हाला काय वाटतं, की काय कारणांमुळे लोकं घटस्फोट घेतायत? सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण खूप पटकन निर्णयावर येतात कारण त्यांचं वय वाढलेलं आहे. ही जनरेशन जी अशी आहे याच्यात सहनशक्ती कमी झालेली आहे. आता आमच्याकडे एक केस आहे, की ज्याच्यामध्ये लग्न झालं आणि अगदी 10 दिवसातच त्यांनी ठरवलं, की डिव्होर्स घ्यायचा आहे. ओह! मग अशा केसेसमध्ये 10च दिवसामध्ये तुम्ही का ठरवताय? हं. तर तुम्हाला ज्या काही अपेक्षा आहेत, त्या 10 दिवसांमध्येच मी जज करणार आहे, की या अपेक्षा माझ्या पूर्ण होतील की नाही होत. 10 दिवस हा पूर्ण संसारासाठीचा खूप कमी कालावधी आहे. पण ही जनरेशनमध्ये तेवढा पेशन्स नाही राहिला ओके. आणि पटकन निर्णयावर येण्याची जी त्यांच्याकडे एक हं. विचार त्यांचे जे झालेले आहेत ते म्हणा किंवा वय वाढल्यामुळे आई-वडिलांचा तेवढा कंट्रोल राहिला नाही आणि मेन म्हणजे इंडिपेंडन्स. फायनान्शियली हे इंडिपेंडंट आहेत. विचार हे हां. इंडिपेंडंट करतात
आणि महत्वाचं म्हणजे कुठेतरी असं वाटतं, की अर्धवट नॉलेज, की ओके. मुलींना असं वाटतं, की कायदे सगळे मुलींच्याच बाजूनी आहेत. आता मी हां. केस करेल, बघ आता मी काय करेन. आता आणि मग मुलांचं पण असं असतं, की मी तुला ₹1 पण मिळवून देणार नाही. पण ॲक्चुअल अ, कोर्टामध्ये सगळी वेगळी परिस्थिती असते. ओके. पण जर आपण कारण बघितलं तर कारण म्हणजे अतिशय पटकन निर्णयावर येणं, हं. स्वतःचा हट्टीपणाचा स्वभाव, हां. आई-वडिलांचं दुर्लक्ष म्हणा किंवा खूप इंटरफेरन्स, सोशल मीडियाचा इंटरफेरन्स, की ओके. सोशल मीडियावर जे काही टाकलं जातं, दुसऱ्यांनी हे टाकलंय. हां, मग दुसऱ्यांनी त्याच्या बायकोला हनीमूनला कुठे फॉरेनला नेलंय. हां. तर मला तू तसंच नेलं पाहिजेस. मग तू ओके. नाही नेलं ना, मग हं. भले तू मला पुढे महिनाभर खूप चांगलं, पण मी ते 4 दिवस तू नेलं नाही ना, ते धरूनच मी भांडणार. ओके, ओके, ओके. असं कुठेतरी एक अवास्तव अपेक्षांचं कारण झालेलं आहे. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलंय. ओके. पण मग अर्थात जसं तुम्ही म्हणताय खूप वाढलंय. मग समजा आपण ह्याचा आकडा विचारात घेतला, तर साधारण वर्षाला जी लग्न होतात आणि त्यातली तुमच्याकडे म्हणजे कोर्टात किती केस फाईल होतं? पर्सेंटेज किती असेल त्याचं? वर्षाला जर का 100 लग्न होत असतील, तर त्यातली साधारण 35 ते 40 लग्न घटस्फोटाला येतात. त्याच्यापेक्षा ओह! जास्तच असतील. आणि आत्ता पुण्यामध्ये जर बघितलं तर रोज पुणे फॅमिली कोर्टात रोज 10 घटस्फोट दाखल होतात. ओह! म्हणजेच 20 लोकांचं घर करेक्ट. तुटतंय. मग त्यामागे त्यांच्या आई-वडिलांची मेहनत असेल हं. आयुष्यभराची, खर्च असेल किंवा अजून काही कारणं असतील, पण नाही. हे मुलं मागे फिरत नाहीत. हे घटस्फोट घेतातच आणि खूपच प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे. ओके. पण मग अर्थात म्हणजे एक लॉयर म्हणून किंवा एक थर्ड पर्सन म्हणून मला असं विचारायचंय, की ज्या तुमच्याकडे केसेस येतायत आत्ता, तुम्ही बघताय. मग त्याच्यात लव्ह मॅरेजचे प्रमाण किती आणि अरेंज मॅरेजचे प्रमाण किती वाटतं तुम्हाला? असं आपण बायफर्केट नाही करू शकत. लव्ह मॅरेजचेच घटस्फोट हां. जास्त होतात. म्हणजे पूर्वीचं जे हां, हे हां. होतं, ते असं नाहीये. सध्या लव्ह मॅरेज असेल, अरेंज मॅरेज असेल, एक्स्ट्रा मॅरिटल असेल, काही असेल, पण तो ओके. घटस्फोटावर येतात. आणि लव्ह मॅरेजमध्ये साधारण असं असतं, की एक्स्पेक्टेशन्स खूप असतात. त्यांचे हां. स्वभाव एकमेकांना माहीत असतात. हां. पण 24 तास एकत्र आल्यावर ते एक्स्पेक्टेशन्स कुठेतरी मॅच होत नाही. ओके. आणि अरेंज मॅरेजमध्ये कम्पॅटिबिलिटी इश्यू असतो. की दोघांना एकमेकांना समजून घ्यायला वेळच नाही हां. मिळालेला आहे किंवा मग आई म्हणजे घरच्यांच्या आधिपत्यामध्येच एक इमेज पोर्ट्रे झालेली आहे आणि मग हां. ती समोर जेव्हा येते. आता आमच्याकडे एक मॅटर आहे, की लग्न झालं. लग्नाच्या आधी 8 महिने ते लग्न ठरून होतं हां. आणि लग्न झाल्यावर अगदी 4थ्या दिवशीच कळालं, की हा खूपच मित्रांमध्ये जातोय. खूप मित्र, ओके. खूप पार्ट्या. मग लग्नात मी 4च दिवसांची नवीन नवरी आहे. मग तू जाऊ नको मित्रांबरोबर, माझ्याबरोबरच ओके. थांब. नाही, मग तो नाहीच थांबत आहे. मग कसंबसं महिना काढला. मग 4 दिवस माहेरी जा, 2 दिवस सासरी राहा. पण त्याला काहीच फरक नाही. आणि मग शेवटी ते अरेंज मॅरेज 8 महिने ठरवलेलं असलं, तरी ते शेवटी 8-10 दिवसांमध्ये तुटलं. कारण अपेक्षा, अवास्तव अपेक्षांमुळे. असं ओके. नाही सांगू शकत, की लव्ह मॅरेजचेच जास्त आहेत किंवा अरेंज मॅरेजचेच जास्त आहेत. दोन्हीकडे प्रमाण जास्तच आहे. ओके. नाही पण मला लव्ह मॅरेज म्हणायचं अर्थ यासाठी होता, की कसं लव्ह मॅरेजमध्ये अगोदर एकमेकांना ओळखत असतात, स्वभाव ओळखत एकमेकांचे असतात. तसं अरेंज मॅरेजमध्ये ही गोष्ट नसते. ते स्वभाव ओळखून घ्यायला वेळ लागतो. मग आज समजा आपण आत्ता विचार केला, की भविष्यात हा आकडा कमी झाला पाहिजे किंवा घटस्फोट नाही झालेत पाहिजेत आपण असं म्हणूयात. नक्कीच. मग त्यासाठी एक्झॅक्टली नवरा-बायकोने लग्न करण्याआधी काय त्यांचं डिस्कशन असलं पाहिजे किंवा काय पद्धतीने ते मॅरेज झालं पाहिजे? खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे ही जी आत्ताची पिढी आहे, की जी मुलं 22 ते 26-27 वयापर्यंत आहेत हं, लग्नाच्या हं. एजमध्ये. तर या पिढीमध्ये खूप जास्त बोलणं, आउटस्पोकन ही हां, आहेत. म्हणजे जेव्हा आपलं लग्न झालं असेल 10-15 हं. वर्षांपूर्वी, तेव्हा आपण विचार करून बोलायचो. करेक्ट. पण ही मुलं आता इतकं बोलतात, की ते त्यांच्या गत आयुष्यातलं सगळंच सांगतात. सगळं सांगायची गरज नाहीये. ठराविक ओह! मुद्दे सांगा. तेवढेच मुद्दे सांगा आणि पुढे जा. मी काय चुका केल्या, मी कशा चुका केल्या, हां. मग मी ते कसं त्या मुलीला कसं मी फसवलं, मग मी कसं तिला सोडून दिलं किंवा मी ओह! त्या मुलाला कसं सोडून दिलं. या अशा गोष्टी सांगितल्याने तुमची एक निगेटिव्ह इमेज करेक्ट, समोरच्याच्या करेक्ट. मनामध्ये तयार होते हं, आणि जो तुम्ही त्याच्या वाईट काळात त्याच्याबरोबर कसे उभे राहणार आहात, हं, हे समजण्याच्या आधीच ती वाईट इमेज तुमची त्याच्यापर्यंत जाते. त्याच्यामुळे एकतर पूर्वीच्या आयुष्यातल्या खूप चुका सांगू नका. हं. थोडीफार एक आयडिया असावी. त्यानंतर तुम्ही बेसिक गोष्टी बोलून घ्या, की मुलाचे निर्णय कधी घेणार आहे किंवा हे
थोडं खूप पण डेप्थमध्ये ह्याचं डिस्कशन करेक्ट. नसावं, हां. की अगदी 2 विरोधाभासी लोकांनी लग्न केलं, की हां. एकाला मुलंच नकोयेत आणि हां. एकाला अगदी 2-3 मुलं हवीत. मग ह्यांचं पुढे जाऊन नाही होणार. धोक्यात येणार आहे. करेक्ट. तर एक थोडीफार आपली कम्पॅटिबिलिटी, आपले विचार जुळतायत का हे बघून घ्यावं. पण हां. खूप पण डिस्कशन नसावं आणि पेशन्स, एक टाईमलाईन डिसाईड करावी. सगळंच मला पहिल्या 8 दिवसातच हां. पाहिजेल किंवा पहिलेच मला सगळ्याच गोष्टी क्लिअर पाहिजे. मग तुझ्या घरात किती कामवाल्या बायका आहेत? हो. मग मी किती कामवाल्या बायका कधी येतात? मग मला किती काम करावं लागेल? माझ्यावर काय हे हे खूपच डिस्कशन आधी होतं. म्हणजे आमच्याकडे एक केस आली आहे म्हणजे, की लग्न ठरलं 5-6 हां. महिने. दोन्ही पार्टीजनी खूप लग्नाच्या आधी खर्च केला. खूप म्हणजे आधी दोघांची पूल पार्टी वगैरे खूप हां. झालं. 8 तारखेला लग्न होतं आणि 6 तारखेला त्यांचं लग्न मोडलं. लग्नाच्या ओह! आधीच. कारण ह्यांच्यामध्ये खूप अति जास्त म्हणजे नाही डिस्कशन व्हायला पाहिजे त्याही गोष्टी ओके. झाल्या. दोघांच्या आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले जोडण्यासाठी, हां. की ते न तुटून देण्यासाठी. पण त्यांचं असं होतं, की नाहीच. ओके. नाही आम्ही जुळवूनच का तर ह्याच्या मागच्या आयुष्यात जे काही झालं आहे ते मी आत्ता ॲक्सेप्ट नाही करू शकत. हो. त्याचं काही फार काही मोठं झालं नव्हतं, पण हं. तरी पण नाहीच. ओके. त्यामुळे असं आहे, की कमी हां. डिस्कशन करा. आत्ताची पिढी हां. बघता, की गरजेपुरतंच तुम्ही डिस्कशन करा. बाकी अख्खं आयुष्य आहे बोलायला, ठरवायला. म्हणजे अर्थात खूप स्पीड असल्यामुळे जास्त ओव्हर एक्सपेक्ट काय म्हणतो आपण त्याला, एक्सपोज करतायत एक्सपोज. एकमेकांना हो, बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी घडतायत. नक्कीच. ओके. पण मग अर्थात आपण असा विचार केला, की जसं आत्ता आपली जी हिंदू संस्कृती आहे त्याच्यामध्ये आपण पत्रिका बघतो आणि मग लग्नात किती गुण जुळले आणि मग लग्न ठरवण्याची पद्धत आहे. पण मग एक ॲज अ लॉयर म्हणून जर विचार केला, की पत्रिकेपेक्षा कुठल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत, त्या बघितल्या पाहिजेत. खरे गुण आणि अवगुण. ओके. काय गुण आहेत खरे? हां, काही लोकं असतात ज्यांना राग कंट्रोल होत नाही. हां. तो पत्रिकेत लिहिलेला नसणार आहे. करेक्ट. काही लोकं असतात, की जे गोष्टी धरून ठेवतात, हां, की माझ्यासोबत जर का मला सासूनी टोमणा मारलाय, हां, साधा, मला हां. पोळी लाटता आली नाही, मला साधा बोलली, "काय गं तुला पोळी आली नाही." तर मी ते पुढचे 8 दिवस डोक्यात धरून ठेवणार आहे. हा माझा हां. गुण आहे. तो मग तिथे दिसत नाही ना पत्रिकेत. करेक्ट. किंवा मग एखादा नवरा आहे त्याचं असं आहे, की तो सगळ्याच गोष्टी सोडून देतोय. तो कुठलीच गोष्ट धरून ठेवत नाहीये. हां. पण मग हा त्याचा गुण पत्रिकेत दिसत नाही ना, हा त्याचा पॉझिटिव्ह गुण आहे, पण तो पत्रिकेत दिसत नाही. बरोबर आहे. मग अशा नवऱ्याचा कधीच संसार तुटणार नाही. पण मग हां, अशी जर का समोरची व्यक्ती असेल, की तू सोडून देतोयस ना, म्हणजे तुझीच चूक आहे. तुझी चूक नसती तर हां. तू सोडूनच दिलं नसतंस ना. करेक्ट. ह्या विचारांची दुसरी व्यक्ती असेल, तर मग तो गुण तिथे अवगुण दिसत हां, नाही. तर बरोबर. पत्रिका बघण्यापेक्षा मला असं वाटतं, की वेळ जास्त द्या. लग्न ओके, ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत घाई नसावी. ओके. वेळ जास्त द्यावेत. स्वभाव समजावून घेण्याला वेळ जास्त द्यावेत. रादर दॅन उगाचच नको त्या गप्पा मारण्यापेक्षा समजावून घ्यावेत. विचारांची देवाण-घेवाण व्हावी असं मला वाटतं. आजच्या काळामध्ये लग्न होण्याअगोदर मॅरेज काउन्सिलर म्हणून एक नवीन पद क्रिएट झालंय किंवा ती आत्ता काळाची गरज आहे आपण असं म्हणतो. तर तुम्हाला काय वाटतं ते किती गरजेचं आहे? प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणतात त्याला, येस. की लग्न व्हायच्या आधी. आता हे काही गोष्टींमध्ये खरंच खूप गरजेचं आहे. कारण आता आमच्याकडे एक मॅटर आहे, की ज्याच्यामध्ये त्या मुलीला हात जरी लावला, हं. तरी तिचा श्वास घेता येत नाही. ती पॅनिक ओह! मोडमध्ये जाते. म्हणजे बाकी तिचं सगळं छान आहे. ती शिकलेली आहे, नोकरी करते, घरात काम करते. पण तिला सेक्शुअल रिलेशन किंवा सेक्शुअल हां. ॲक्टिव्हिटीची भीती आहे. ओके. आणि मग तो जेव्हा नवरा आमच्याकडे आला होता, त्याने आम्हाला सांगितलं, की "मॅडम मी एकदा ट्राय केलं, तिला भीती हां. वाटली, हात तिचे थरथरायला लागले, तिचं शरीर गार पडलं, ती हं. विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल देवाचा जप करायला." मग ओह! मी घाबरलो, मी बाजूला झालो. हे 2दा-3दा आलं. पण मग मी असं ठरवलं, की एकदा आपण प्रयत्न तर करून बघू काय होतंय. आणि हां. मग मी तिला प्रयत्न केला रिलेशन एस्टॅब्लिश होण्यासाठी, तर ती डायरेक्ट अनकॉन्शियस झाली. तो सांगत ओके. होता, "मी इतका घाबरलो, की मी पुढचे 3 तास तिला हात चोळतोय, पाय चोळतोय, तिच्यावर तोंडावर पाणी मारतोय, चमच्यानी तोंडात पाणी घालतोय." मी ओह! इतका घाबरलो आणि नंतर ते तिला काहीच आठवत नव्हतं. मग ओके. तुमचे जर का काही चाइल्डहूड ट्रॉमा असतील, तर मग अशा केसमध्ये तुम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग 100% करावं, की ओके. आई-वडिलांचा घटस्फोट झालेला आहे. त्याच्यामुळे लग्नाचं हां. खूप निगेटिव्ह पिक्चर मुलांच्या डोक्यात हां. बसलेलं आहे. आणि मग तरी पण तुम्ही लग्नाचा निर्णय घेत आहात, तर मग दुसऱ्याचं आयुष्य बरबाद न होण्यासाठी तुम्ही ते ओके. करणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला सेक्शुअल रिलेशन एस्टॅब्लिश करण्याची भीती आहे किंवा तुम्हाला काही मानसिक किंवा शारीरिक हां. आजार आहे. पण तो काही मुलींना थायरॉइडचा प्रॉब्लेम हां. असतो किंवा काहींना काही बोन्सचा प्रॉब्लेम हं. असतो.
तर असं तुम्हा प्रॉपर वेनी समोरच्याकडे कन्व्हे केलं गेलं पाहिजे. जर ओके. एखाद्याने लग्न ठरवतानाच सांगितलं, "नाही, नाही, तिला थायरॉइडचा इश्यू आहे." तिचं लग्नच होणार नाही हं, कधीच. बरोबर. पण मग ते कसं सांगायचं आहे किंवा त्याचे परिणाम काय होतील, हे हं. सगळं काउन्सिलिंगमध्ये, प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये हां. आलं पाहिजे. जसं तुम्ही आत्ता म्हणाल, की फिजिकल रिलेशनशिप आता सध्या आपण बघतोय, की यामुळे नवरा-बायकोच्या रिलेशनमध्ये दुरावा होण्यामध्ये हे खूप कारणीभूत ठरतंय. मग तुमच्याकडे जे येणारे केसेस आहेत, तर त्यांचं प्रमाण या बाबतीतलं जास्त आहे का? हो. नक्कीच फिजिकल रिलेशन हा एक अ, महत्त्वाचा मुद्दा होतोय, की दोघं पण एकमेकांच्या नीड्सकडे लक्ष देत नाहीत हां, आणि त्याच्यामुळे जी काही फ्रिक्वेन्सी पाहिजे ती कमी होते. मग आता हां, ती कमी होण्यामागे पण अनेक कारणं आहेत, की वर्क प्रेशर खूप हां. आहे, त्याच्यामुळे आहे किंवा भीती आहे म्हणून आहे किंवा काही केसेसमध्ये आता आमच्याकडे एक मॅटर होतं त्याच्यात सेटलमेंट झाली म्हणा. पण त्याच्यात असं होतं, की तो मुलगा गे होता ओह! आणि हे त्यांनी लपवून फॅमिली प्रेशरमध्ये लग्न केलं होतं. ओके. त्याच्यामुळे तो त्या बायकोशी सेक्शुअल रिलेशन हं. एस्टॅब्लिशच करू हां, शकत नव्हता. करतच नव्हता. बरोबर. आणि मग त्याच्यामुळे वाद, वाद, वाद. पण मग ती पण पुढे आई-वडिलांना सांगू शकत नव्हती. तिला कुठे सांगायला हे नव्हतं. ती हां, मित्र-मैत्रिणींना सांगत होती. मग ते मित्र-मैत्रिणी त्यांना त्यांच्या लेव्हलप्रमाणे तिला ऑप्शन्स देत होते. ओके. आणि मग शेवटी एके दिवशी तिने त्या मुलाला दुसऱ्या मुलाबरोबर पकडलं. आणि मग ओह! ते सगळं तिथून वाचा फुटली त्या गोष्टीला. तर सेक्शुअल रिलेशन हा पण एक मोठा आहे, की कमी प्रमाण झालेलं आहे हां, आणि त्याच्यामुळे किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे पण ह्या हां. गोष्टींवर अफेक्ट होतो. ओके, ओके. याच्यात एक समजलं. महत्त्वाचं म्हणजे परफॉर्मन्स फिअर हा हां, पण एक कारण आजची मुलं हे पॉर्न मूव्हीज बघतात हां. किंवा वेगवेगळे हे खूप सोपं झालेलं आहे बघणं करेक्ट. आणि त्याच्यामुळे त्यांच्या डोक्यात सेक्शुअल रिलेशनची एक वेगळी व्याख्या निर्माण झालेली हां. असते आणि मग तसं आपण करू शकू की नाही एक परफॉर्मन्स ओके. फिअर क्रिएट होतं. त्यानंतर आत्ताचा सर्वात लाईफस्टाईलचा सर्वात मोठा क्रायटेरिया म्हणजे इरेक्शन डिस्फंक्शन. हां. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, करेक्ट. की बऱ्याच केसेसमध्ये असं आहे, की नाही मग आमच्यात काही होऊच शकलं नाही. नाही मग आणि तो मुलगा तर ओह! म्हणत असतो कोर्टामध्ये, की माझी टेस्ट करा. माझं ओके. सगळं ठीक आहे. पण ती मुलगी जीव तोडून सांगते, की नाही आमच्यात संबंधच येऊ शकले नाहीयेत, नाहीच झालं. मग याच्यामध्ये पण बरेच सारे ओके. इरेक्शन डिस्फंक्शनचे पण आता खूप केसेस येत आहेत. मला थोडंसं मागे यायचं. जसं तुम्ही मगाशी म्हणालात, की त्या केसमध्ये तो मुलगा गे होता. मग हं. समजा आत्ता बघतोय, की हे प्रमाण खूप वाढलंय ह्या अशा केसेसचं पण. तर समजा आपल्या सबस्क्रायबरमध्ये कोणी असं असेल आणि त्यांच्या बाबतीत अशी गोष्ट जर घडली असेल, तर त्या स्त्रीला कायदेशीर मार्ग काय आहे याच्यातून बाहेर येण्यासाठी? जर का तुमचा पार्टनर हा गे असेल किंवा ती मुलगी लेस्बियन असेल हं, आणि तुमचे संबंधच आलेले नाहीयेत, हां. तर तुम्ही घटस्फोटाची केस कधीही दाखल करू नये. तुम्ही नलिटीची केस दाखल करावी, की हे ओके. लग्न कायद्याच्या दृष्टीने झालंच नाहीये, हे हां. रद्द केलं जावं. ओके. प्लस त्याचबरोबर तुम्ही फसवणुकीची पण केस करून तुम्ही कॉम्पेन्सेशन मागू शकता. ठीक आहे. तर परत पुढे जाऊयात. जसं आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सचं प्रमाण पण वाढलंय आणि ते पण घटस्फोटासाठी कारणीभूत आहे, असं तुम्ही म्हणताय. मग या केसमध्ये ज्यावेळेस एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतंय, मग त्यासाठी कायदा काय सांगतो? मग स्त्रियांच्या बाजूने आणि पुरुषांच्या बाजूने? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचं प्रमाण वाढलंय आणि यामध्ये भारतामध्ये एक समाजाच्या विरुद्ध दिशेनं जाणारं जजमेंट हां, 2016-17 मध्ये आलं जोसेफ स्टाईनचं, की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे तोपर्यंत गुन्हा होतो हां, आणि त्याला 10 वर्षांची शिक्षा होती 497 प्रमाणे. हां. परंतु जोसेफ स्टाईनच्या केसमध्ये आता ते डिक्रिमिनलाइज्ड केलेलं आहे. ओके. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असणं हा गुन्हा नाही. कारण ओह! तो पर्सनल चॉईस आहे, की मला जर का एखाद्या व्यक्तीकडून सॅटिस्फॅक्शन नाहीये, हं. तर माझा तो हक्क आहे ना. तर ओह! मी दुसऱ्या व्यक्तीकडे जाणार आहे. तर ओके. मग ते गुन्हा नाही असू शकत. हं, नाहीच आहे म्हणजे हं. इंडियामध्ये तो. परंतु एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, तर तुम्ही त्या ग्राउंडवर घटस्फोट घेऊ शकता, की मला माझ्या नवऱ्याचा एक्स्ट्रा ओके. मॅरिटल अफेअर आहे. हां, तो गुन्हा करत नाहीये हां. भारतीय कायद्यानुसार. पण मला अशा व्यक्तीबरोबर नाही राहायचंय. तर तुम्ही त्याच्यामध्ये घटस्फोट दाखल करू शकता. ओके. उद्या तुम्ही घटस्फोटात ते प्रूफ जरी केलं, तरी तुमचा घटस्फोट होणार आहे. हां. त्या व्यक्तीला शिक्षा होणार नाही. कारण ते ओके. डिक्रिमिनलाइज्ड आहे जोसेफ ओके. स्टाईनच्या केसमध्ये. मग अर्थात समजा आता आपण असं म्हणूयात, की समजा कोणाची अशी केस असेल आणि ठीक आहे घटस्फोट आता पर्यंत दोघं जण पोहोचलेत.
मग या केसमध्ये त्यांची जी मुलं असतात, त्यांचं काय एक्झॅक्टली होतं? त्याची कस्टडी म्हणा किंवा मग त्यांचं पुढं कोण सांभाळणार याचं जजमेंट कसं दिलं जातं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या केसेसमध्ये. हां. म्हणजे गर्लफ्रेंडकडून किंवा बाहेरच्या नात्यातून झालेल्या मुलांना का चालू लग्नातून झालेल्या चालू मुलांना? लग्नातूनच आत्ता बोलतोय. चालू लग्नातून. हां. कस्टडी ठरवण्याचा एकमेव क्रायटेरिया आहे चाइल्ड वेलफेअर. ओके. चाइल्ड वेलफेअर एखाद्या माणसाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर झालं, हं. तो नवरा म्हणून वाईट असेल, तर हां. तो वडील म्हणून वाईट होऊ शकत नाही. ओके. एखाद्या बाईचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, हं. ती बायको म्हणून चुकली असेल, पण ती आई म्हणून चुकत नाहीये. हां. तिच्यात जर का कपॅसिटी आहे मुलांना चांगलं वाढवायची आणि मुलांचं तिच्याकडे कल्याण होणार आहे, वेलफेअर होणार आहे. ओके. म्हणजे त्याची सर्वांगीण प्रगती जर का तिच्याकडे किंवा त्याच्याकडे होणार असेल, भले त्याचा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असू दे, हां. तरी सुद्धा कस्टडी त्यांच्याकडे मिळू शकते. ओके, ओके. पण मग अर्थात समजा आता आपण हे ठीक आहे कोर्टाच्या भाषेत झालं की कस्टडी कोणाकडे जाणार आहे. पण भावनिकदृष्ट्या ज्यावेळेस आपण विचार करतो की नवरा आणि बायको दोघेही वेगळे होणार आहेत. मग त्या केसमध्ये त्या मुलांवर जे काही संस्कार म्हणा किंवा परिणाम. त्यांच्यावर जो परिणाम होणार आहे, त्याबद्दल तुम्ही बघितलेले केसेस आहेत, त्यातला जरा अनुभव सांगितला तर जास्त बरं होईल. आता जेव्हा डिस्प्युटेड रिलेशनमध्ये, मॅरेजमध्ये जातात तुम्ही, की सतत नवरा-बायकोची भांडणं आहेत किंवा सतत त्यांच्यामध्ये अबोला आहे आणि हं. मुलांथ्रू बोललं जात आहे. म्हणजे हे तर मी तर ॲडवाईस करेल, की हे 100% टाळावं, की तुमची भांडणं तुम्ही बोलू नका. हां. रादर दॅन त्या मुलांना मेडिएटर बनवा आणि ते त्यांच्या चाइल्डहूड मेमरीतला तो खूप मोठा स्कार क्रिएट होतो, की माझ्या आईला वडिलांशी बोलायचं नाहीये, पण तिला ही गोष्ट सांगायची आहे. मग ते मूल पळत-पळत जातं, वडिलांना सांगतं, "बाबा तुम्ही आज हे करणार आहे का?" मग ते वडील हो, नाही म्हणतात. ते पळत-पळत येतं, आईला सांगतं आणि मग हे त्याच्या आयुष्यात तुम्ही त्याची चाइल्डहूड मेमरी खराब करताय. तुम्ही त्याच्या भविष्यातली मॅरेजचे जे पिक्चर आहे ते हां. खराब करत आहात. आई-वडील म्हणून तुमची इमेज तुम्ही खराब करत आहात. फॅमिली म्हणून तुम्ही त्याचं आयुष्य खराब करत हां. आहात. हे सगळं काही त्याच्या कुठेतरी मनावर परिणाम करतंय, त्याच्या बुद्धिमत्तेवर परिणाम करतंय, त्याच्या ब्रेनमध्ये ते ॲक्युम्युलेट होतंय आणि त्याच्यामुळे त्याचं पर्सनल लाईफ पण खराब होतंय, की हां. मुलं लहान आहेत. त्यांना कळत नाहीये, की माझ्या वडिलांची चूक आहे का आईची चूक आहे. पण घरामध्ये सतत एक टेन्स वातावरण आहे, की कोणी कुणाशी बोलत नाही. टीव्हीत आपला चालू आहे. हं. घरात अगदी मेकॅनिकल सगळे आपापलं काम करतायत. दिस इज नॉट अ चाइल्डहूड. आणि मग याचा मुलांवर प्रचंड परिणाम होतो. मग त्यांची शाळेमध्ये त्यांची ग्रोथ कमी होऊ शकते किंवा त्यांची फिजिकल ग्रोथ कमी होऊ शकते. कारण त्या मुलांकडे लक्षच नाहीये. हां. ते जेवले, नाही जेवले हे कोणी बघतच नाहीये. अभ्यास केला, नाही केला, मित्र आले, कुठल्या संगतीत आहेत मुलं हेही बघत नाही. कारण हां. आई-वडिलांना फक्त मी बोलत नाहीये तुझ्याशी आणि मला माझा पर्पज सर्व्ह करायचा आहे. करेक्ट. हेच करायचंय. सो आता बऱ्याच वेळा आपण घटस्फोटाबद्दलची कारणं आणि होणारे परिणाम यावर चर्चा करतोय. पण आत्ता आपण वातावरण बघतो, की लग्न खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं. 70, 80 तोळे सोनं दिलं जातं. लाखो रुपये खर्च केले जातात. पण मग हे लग्नाला एवढे खर्च करून आपल्याला दिसतंय, की काही वर्षातच घटस्फोट होतोय. मग हे जे एवढं खर्च करणं आहे, एवढं सोनं देणं आहे, ते योग्य आहे का अयोग्य आहे? सध्याचा ट्रेंड आहे 2025 पासून जर आपण बघितलं, तर एका वर्षाच्या आत घटस्फोटापर्यंत येतात. ओके. म्हणजे ते थांबतात, की आता कधी 1 वर्ष होतंय आणि आम्ही कधी दाखल करत आहोत. ओह! हे थांबतात ते फर्स्ट अॅनिव्हर्सरीच्या आधीच. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाद कुठे निर्माण होतो, हं. तर नवऱ्याला पण घटस्फोट घ्यायचा आहे, बायकोला पण घटस्फोट घ्यायचा आहे. पण आता झालेला खर्च कोण कुणाला देणार? हां. आणि त्यामध्ये असं होतं, की नवऱ्याकडच्यांनी सोनं तर घातलं बायकोला, सुनेला येणाऱ्या सोनं घातलं हां. आणि ती राहिली फक्त 2च महिने आणि 2 महिन्यात तिचं 20-25 तोळे, 50 तोळे सोनं तिचं झालं कारण ते स्त्रीधन आहे. बरं हां. मुलीकडच्यांनी मुलाला जी चेन घातली, अंगठी घातली, ते पण स्त्रीधन आहे, ते पण करेक्ट. तिचंच. म्हणजे तिने ओह! आणलेलं सोनं पण तिचं, तिला सासरच्यांनी घातलेलं सोनं पण तिचंच. ओके. मग ह्याच्यामध्ये खूप वाद निर्माण हं. होतो. की मग आता सोनं कुणाकडे आहे किंवा सोन्याचं काय करायचं? झालेला खर्च काय? हां. तर याच्यामध्ये उत्तर एकच म्हणजे एक उत्तर पण नाही, एक ॲडवाईस असू शकतो, की लग्नाच्या वेळेस सगळं सोनं दिलं जाऊ नये. तुम्हाला ओके. द्यायचं आहे तुम्ही द्या. लग्नामध्ये एक बेसिक 1-2 हां. दागिने असावेत आणि मग नंतर येणाऱ्या प्रत्येक सणाला म्हणा किंवा वाढदिवसांना म्हणा, तुम्ही ते देऊ शकता. सगळाच खर्च तुम्ही आत्ता करताय आणि मग पुढे ते जुळतंय की हां. नाही, त्यामुळे मग खूप
पुढे वाद होतात. मोठे-मोठे खर्च टाळावेत. एकदम सोनं देणं टाळावं. त्याच्यामुळे पुढे जर का भविष्यात वाद झाले, तर ते थोडे सौम्य राहतात. जर ओके. सोनं मोठ्या प्रमाणात म्हणजे आता आमच्या एका केसमध्ये 64 तोळे सोनं घातलं हं. नवऱ्याकडच्यांनी आणि मुलगी अगदी 2 महिन्यातच निघून गेली आणि ओह! जाताना तिने मोठी बॅग भरून सोनं घेऊन गेली आणि सासूने विचारलं, की "अगं काय घेऊन चालली हं. आहे?" "नाही, नाही माझं मेकअपचं सामान घेऊन चालली." मेकअपचं सगळं सामान ओह! तिथेच होतं, पण ते एवढं सोनं ती सगळं मात्र घेऊन गेली. त्याच्यामुळे तो ओके. जास्त ट्रिगर झालेला डिव्होर्स आता होणार. ओके, ओके. म्हणजे अर्थात अगेन आता स्त्रियांच्या बाजूने कायदे जास्त आहेत असं म्हणतात. पुरुषांच्या बाजूने कमी आहेत. म्हणून पुरुषांना जास्त भोगावं लागतं. ह्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतातच आहेत. मग पुरुषांच्या बाजूने अशा कुठल्या स्ट्राँग मुद्दे आपण म्हणू शकतो, ज्याच्यात या अशा केसेसमध्ये पुरुष काय म्हणतो त्यांची जी केस आहे ती स्ट्राँग होऊ शकते? खरं तर ही जी कन्सेप्ट आहे, की कायदे बायकांच्या हां. बाजूने आहेत आणि पुरुषांच्या बाजूने आहेत, हे असं नाहीये. ओके. समान कायदे आहेत हं. दोघांना. आता कारण आपण जर बघितलं, की फक्त बायकोच पोटगी मागते, असं नाहीये. नवरा पण पोटगी मागू शकतो. पण हे ओके. माहीतच नाहीये. त्यानंतर नवरासुद्धा काही केसेस बायकोनी जर का नवऱ्याला मारहाण केली, हं. तर तो पण गुन्हा दाखल करू शकतो. ओके. बायको जर नवऱ्याला मारहाण करते, तर त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं, मेडिकल एम-एल-सी करावी आणि तिच्यावर गुन्हा नोंद करावा. ओके. त्यानंतर जर का बायको फसवतीये, हं, दुसरं अफेअर आहे आणि मग हं. करते, तर त्यांनी ज्या माणसाबरोबर अफेअर आहे, त्याच्यावर पण तो केस फाईल करू शकतो. ओके. त्याच्याकडे इन्कम कमी आहे, तर नवरा पण त्याच्यामध्ये पोटगीचा अर्ज करूच शकतो. ओके. त्यामुळे जरी असं वाटत असलं, की हं. सगळे कायदे बायकांच्याच बाजूने आहेत, नवऱ्याच्याही बाजूने कायदे आहेत. फक्त कायद्याचं योग्य नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके. योग्य वकिली सल्ला असणं गरजेचं आहे ओके. आणि ह्या जे बाकीच्या अंधश्रद्धा आहेत, त्याच्यावर विश्वास न ठेवणं. पण अर्थ तुम्ही म्हणताय, की पुरुष सुद्धा पोटगी मागू शकतात. मग त्या केसमध्ये एक्झॅक्टली काय क्रायटेरिया लागू होतो? जेव्हा नवऱ्याला पोटगी मागायची आहे, हं, तर त्याच्यासाठी ठराविक प्रोव्हिजन्स आहेत, हं. की हिंदू मॅरेज ॲक्टच्या कलम 24 प्रमाणे इंटिरियम पोटगी आणि 25 प्रमाणे पर्मनंट पोटगी मागू शकतो. पारसी मॅरेज ॲक्ट प्रमाणे मागू शकतो. याच्यात महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे आर्थिक गरज आहे हे दाखवावं लागेल, की ओके, मी कमवत नाही, माझी बायको कमवते, मग मला कोर्टाने पोटगी दिली जावी. ओके. एवढंच पुरेसं होणार नाही. किंवा मी नोकरी करत होतो, आता मला बरेच पुरुष हं, करतात, की मी आधी नोकरी करत होतो, आता मी नोकरी सोडणार किंवा सोडली आहे आणि आता मला पोटगी दिली जावी. नाही, ओके. एवढंच चालणार नाही. तुमची नोकरी का गेली? तुम्ही का कमवत नाही? तुमची आर्थिक गरज कशी आहे? हं. हे सगळं कोर्टाला तुम्हाला ठोस पुराव्यांमध्ये द्यावं लागेल. तुम्हाला 100% पोटगी मिळणार. आपण परत मुलांकडे येऊयात. हं. समजा एखादं कपल आहे, त्यांना एक मुलगी आहे. एका केसमध्ये मुलगी आहे आणि मग त्या मुलीची अटॅचमेंट वडिलांबरोबर जास्त असेल आणि तिला वाटतं, की मला वडिलांबरोबर जायचंय. पण अर्थात ती 18 वर्षाच्या खाली आहे. सो त्या केसमध्ये ती मुलगी कुणाकडे जाईल? कोर्ट कसं डिसिजन देईल? ज्याला अटॅचमेंट आहे त्याच्याबरोबर जाईल. हा क्रायटेरियाच नाहीये, की हे सगळं मिथ आहे, की मूल 2 वर्षाचं आहे, 4 हं, वर्षाचं आहे किंवा 18 वर्षाच्या खाली आहे, मग आईकडेच त्याची कस्टडी असेल. हं, हां, प्रेफरन्स आईला दिला जाईल, नो डाउट. हं. परंतु जर का तुम्ही हे प्रूव्ह केलं, की मुलीच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत वडिलांना जास्त अटॅचमेंट आहे, वडिलांकडे तिचं जास्त वेलफेअर चांगल्याने होऊ ओके. शकणार आहे, तर ती वडिलांकडे. आता सेम केसमध्ये आमच्याकडे एक मॅटर आहे, की ज्याच्यामध्ये वडिलांना एकच किडनी आहे. किडनी खराब ओके. झाली म्हणून आईची किडनी वडिलांना दिलेली आहे. हां. मुलगी अगदी 3.5 वर्षांची आहे हं. आणि मुलीची कस्टडी वडिलांकडे आहे. आईनी ओके. सगळीकडून अर्ज दाखल केले म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समधून तिने गार्डियनशिप ॲक्ट खाली कस्टडी हां. मागायचा प्रयत्न केला, परंतु तिला कस्टडी मिळाली नाही. हायकोर्टाने सुद्धा मुलीची कस्टडी वडिलांकडे दिली, परंतु आईला व्हिजिटेशन राइट्स दिले, की ओके. आठवड्यातून 2दा भेटायचं, रोज व्हिडिओ कॉल होईल, साधा नॉर्मल कॉल पण होईल, हं. परंतु कस्टडी अख्खी काढून घेतली नाही. कारण मुलीची जर कस्टडी वडिलांकडून काढून घेतली, तर तिची सेटलमेंट हलणार, तिची ओके. सायकॉलॉजिकल ती डिस्टर्ब होणार. हं. तिला फिजिकल जे त्या वडिलांच्या स्पर्शाची पण सवय होती, वडिलांशिवाय हां. झोप लागत नव्हती. अशा ओके. अनेक साऱ्या गोष्टी रेकॉर्डवर आणल्यामुळे ती कस्टडी मुलीची वडिलांकडेच राहील. ओके, असं ओके. काहीच नसतं, की मुलगी आहे तर आईकडेच जाईल, मुलगा आहे हां. तर वडिलांकडेच जाईल. अगदी फीडिंग मदर असेल म्हणजे अगदी 1.5-2 वर्षाचं म्हणजे आईवरच पूर्ण निर्भर मूल आहे, हां. तर मात्र ते आईकडे राहील. ओके, ओके. तसाही कायदा नाहीये परत. आईचं मेंटली डिसऑर्डर असेल
किंवा आईचं सिव्हिअर कुठे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, तिचं ओह! लक्षच नाहीये, हे जर तुम्ही दाखवून दिलं, तर परत वडिलांकडे कस्टडी मिळू शकते. ओके. म्हणजे अर्थात ती एक मिथ होतं, की बाबा हं, समजा मुलगी असेल तर ती आईकडेच गेली पाहिजे नेहमीच. असं काही नाहीये. आता आमच्याकडे अजून एक मॅटर आहे, की ज्याच्यामध्ये मुलगा आहे तो 3 वर्षांचा हं. मुलगा आहे. त्याला एक वेगळा सिंड्रोम आहे. थोडासा ॲबनॉर्मल चाइल्ड आहे. ओके. म्हणजे थेरपीज चालू आहेत त्याच्या ॲबनॉर्मल नाही, थेरपीज चालू आहेत हं. आणि ती थेरपी पूर्णपणे वडील पूर्ण करतात. वडिलांकडे कस्टडी आहे. वडील रोज त्याला ओके. 40 किलोमीटर दवाखान्यात घेऊन ओह! जातात, परत सोडतात. ती पूर्ण आणि आईला थोडा मेंटली प्रॉब्लेम आहे. तर कोर्ट कुठेच त्याला जबरदस्ती करत नाही, की मुलगा ओके. आहे, लहान आहे 2-3 वर्षाचा, तर आईकडेच दिला जावा. त्याला आजारपण आहे, तरी पण नाही. जो त्याला योग्य सांभाळू शकतो, हं. जिथे चाइल्ड वेल्फेअर मॅक्सिमम आहे, त्याच्याकडे कस्टडी. आता आपण बघतो, की घटस्फोटामध्ये नवरा-बायको तर आहेच आहे. दोघं असल्यामुळे दोघांमधले वाद ही गोष्ट आहेच आहे. पण आपण बऱ्याचदा बघतो, की फॅमिली मुलाकडची असू दे किंवा मुलीकडची असू दे, यांचा इंटरफिअरन्स जास्त असल्यामुळे सुद्धा घटस्फोट होतात. अशा काही केसेस आहेत? खूप केसेस आहेत. म्हणजे अगदी बऱ्याचदा क्लायंट येतात आणि तेव्हा ते बसतात, की आपण म्हणतो कुणाचा घटस्फोट आहे? हं. ते सगळ्या फॅक्ट सांगतात, की असं झालं, तसं झालं, तसं झालं. बरं मग कोणाचा तुमचा आहे का? नाही माझ्या मुलाचा आहे. तो मुलगा येतच नाही. ओके. आई-वडीलच येऊन सगळं सांगत असतात किंवा त्या मुलीचे आई-वडीलच येऊन सांगत असतात. म्हणजे तुम्ही किती इंटरफिअर केला, की त्यांच्या हं. बेडरूममधल्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कळाल्यात. ओह! किंवा बहिणींचा इंटरफिअरन्स असतो. हे चुकीचं आहे. हं. इतका पण इंटरफिअरन्स नसावा. आता कसं झालंय टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे. पटकन भांडणं चालू आहे, रेकॉर्डिंग करून पाठवलं. हां. साधं म्हणजे म्हणजे मारलं नाहीच, पण भांडणामध्ये नवऱ्याने बाजूला ढकललं, हां. त्याचं नख लागलं. लगेच ते दाबून रक्त ओके. काढलं, फोटो काढला, माहेरच्यांना पाठवला, माहेरचे तिकडे भडकले, इकडे आले हं. मारामाऱ्या. हे प्रमाण मग खूप वाढत जातं. म्हणजे छोटी ओके. गोष्ट असते, पण ती खूप घरच्यांच्या इंटरफिअरन्समुळे खूप मोठी होते आणि मग शेवटी घटस्फोट. म्हणजे अर्थात आता शहरी किंवा ग्रामीण मला नाही करायचंय, पण तरी एक साधारण इन्फॉर्मेशनसाठी मला विचारायचंय, की ज्या केसेस येतायत त्या ग्रामीण भागातून जास्त आहेत का शहरातून जास्त आहेत? सगळीकडूनच जास्त आहे. ओके. शहर आणि ग्रामीण भाग ह्याच्यात आता फरकच राहिला नाहीये. सगळीकडे एक्स्ट्रा मॅरिटलचं प्रमाण आहे, ओके. मारहाणीचं प्रमाण आहे, पैसे मागण्याचं प्रमाण आहे, सोनं जास्त घेऊन पळून जाण्याचं प्रमाण सगळीकडे सगळी ओके. प्रमाणं आहेत. ओके. सगळीकडून क्लायंट येतात. जसं आता आपण म्हणतोय, की आपण प्रगत होत चाललोय, पण तरी हुंडा ही जी पद्धत आहे, सो तुमच्याकडे ज्या केस येतात त्याच्यामध्ये काय वाटतं, की याबद्दलच्या पण केसेस आहेत का? किंवा लग्नानंतरनं पण खूप मागणी होती पैशांची हो. अशा? खूप केसेस आहेत. पण आता हुंड्याचं नाव बदललेलं हां. आहे आणि त्याला गिफ्ट हे गिफ्ट नाव करेक्ट. आलेलं आहे. हां. त्याच्यानंतर तुमच्या मुलीच्या खुशीसाठी द्या. म्हणजे आम्हाला काही नकोय, पण हां. मुलगी खुश राहिली पाहिजे. आम्हाला काही नकोय, पण साजेसं लग्न करून द्या. म्हणजे तुम्ही तेच मागताय ना. करेक्ट. तुम्ही तेच मागताय. हं. आम्हाला काहीच नको. फक्त नवरा-नवरी सजवून द्या. तुम्ही मागताय हुंडाच. बरोबर. फक्त वेगळ्या भाषेत मागताय आहात. तर याचं प्रमाण अजूनही आहे. फक्त याची नावं, स्वरूपं बदललेली आहेत. मग समजा असं आहे काय, समजा नवरा-बायको दोघांमध्ये वाद सुरू झालेत आणि त्यांना असं वाटतंय, की बाबा आता घटस्फोट घ्यायचा आहे. पण त्याच्या आधी म्हणजे कोर्टात केस फाईल करायच्या आधी असं एखादं डिपार्टमेंट आहे का? किंवा असं कोणी आहे का ज्यांच्याशी आपण भेटल्यानंतरनं ती घटस्फोटाची जी काही सिच्युएशन आहे ती बदलू शकते? तुम्ही समुपदेशन करू शकता. समुपदेशन हे योग्य झालं, हां. तर तुमचा संसार नक्की वाचू शकतो. मग याच्यामध्ये प्रायव्हेट समुपदेशक तर असतातच, ओके. परंतु फॅमिली कोर्टामध्ये प्री लिटिगेशन काउन्सिलिंग पण असतं, ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही एकही रुपया चार्ज होत नाही आणि तुम्हाला तिथे बोलावलं जातं. त्याच्यात तुम्ही कोर्टात जाणार आहात, नाही जाणार आहात, असंही काही साधा अर्ज असतो. ओके. तो तुम्ही स्वतः वकील न करता सुद्धा तुम्ही स्वतः देऊ शकता आणि तिथे तुमचं काउन्सिलिंग होऊ शकतं. सो आता मगाशी आपण कस्टडीच्या बाबतीत बोललो, मुलाची किंवा मुलीची कस्टडी असते. मग ह्या कस्टडीचा गैरवापर होतो का? कस्टडीचा प्रचंड गैरवापर होतो. कारण कस्टडी हे दुधारी शस्त्र आहे. हं. हे बायको पण वापरू शकते आणि नवरा पण वापरू शकतो. ओके. तर बऱ्याच केसेसमध्ये असं होतं, की बायका मुलांना घेऊन जातात आणि हं. नवऱ्याला भेटूच देत नाहीत. ओके. मग तुला भेटायचंय ना, तर भर मग शाळेची फी भर. तुला भेटायचंय ना, ओह! घे डे केअरचे पैसे भर. अरे पण तू पण कमवतीयेस. हं, मग हं, हं. मी पैसे भरायला तयार आहे. मी शाळेची फी भरतो, डे केअरची. मग मला तू रोज मुलाला भेटव. नाही भेटवणार. मग तुला भेटायचंय तर ओके. कोर्टातून ऑर्डर घेऊन ये. मग ऑर्डर जरी आणली, तरी त्या दिवशी मुलगा आजारीच आहे ओके. किंवा दुसऱ्याच गावाला घेऊन गेलं, माहेरीच गेली,
कुठेतरी 400-500 किलोमीटर, "ये आता इथं भेटायला मुलाला." ओके. हे दोन्ही बाजूनी वापरता येऊ शकतं. नवऱ्याकडे असेल तर नवरा पण हे दोन्ही हं. बाजूनी याचा गैरफायदा होतो. ओके. याचा गैरफायदा सुद्धा होतो आणि बऱ्याच केसेसमध्ये गैरफायदाच होतो. ओके. पण मग अर्थात समजा आता जो मूल असेल ते आईकडे आहे आणि वडिलांना जर हा त्रास होतोय, मग त्या केसमध्ये त्यांच्याकडे काही कायदेशीर मार्ग आहे का ह्याच्यातून बाहेर येण्यासाठी? हो. याच्यामध्ये तुम्ही कस्टडीची केस करू शकता. त्यानंतर जी चालू लिटिगेशन आहे, हं. त्या चालू लिटिगेशनमध्ये सुद्धा तुम्ही व्हिजिटेशनचे राइट्स मागू शकता, की ओके. मला मुलाला भेटायला दिलं जावं. आता प्रगत टेक्नॉलॉजी असल्यामुळे व्हिडिओ कॉल तुम्ही मागू शकता कोर्टाला ओके. किंवा मग हे वाद होतात, की मुलाला भेटायचं कुठे? हां. मग कोर्ट प्रिमाइसेसमध्येच तुम्ही भेटू शकता. सेक्शन ओके. असतो तिथे तुम्ही मुलांना भेटू शकता. तिथे खेळणी असतात वगैरे बरंच असतं. पण ते अगदी दुःखदायक पिक्चर असतं, की ते ओके. कोर्टामध्ये त्या मुलं खेळतात वडिलांबरोबर. तर हे पण तुम्ही करू शकता. चाइल्ड कस्टडी मागू शकता. तुम्ही व्हिजिटेशन राईट मागू शकता. त्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या आल्या हां. किंवा दिवाळीची सुट्टी आली किंवा वाढदिवस आला, तर तुम्ही ओव्हरनाईट स्टे सुद्धा कोर्ट तुम्हाला देतो, ओके. की 4 दिवस, 5 दिवस ओके. किंवा अर्धा आठवडा आईकडे, अर्धा आठवडा इकडे किंवा अर्धी सुट्टी आईकडे, अर्धी सुट्टी वडिलांकडे असंही देऊ शकतो. ते ओके. अधिकार आहेत आणि ते योग्य पद्धतीने समजावून घेतले, त्यासाठी योग्य डॉक्युमेंटेशन केलं तर ते तुम्हाला नक्की मिळेल. म्हणजे अर्थात मी ऐकतोय तर मला आतमध्ये कसं तरी होतंय, की बाबा एक मूल असतं आणि त्याच्यासाठी जर एवढी झटापट होत असेल, की भेटता सुद्धा येत नाही, तर मग काय उपयोग आहे मला वाटतं काय म्हणतो जगण्यालाच काय अर्थ राहिला असा विषय होऊन जातो. आणि मला वाटतं खरंच मॅडमनी खूप म्हणजे एक्सप्लेन केल्यात त्या गोष्टी. पण मला आतून वाईट वाटतंय. कारण की ज्यांची जर अशी परिस्थिती असेल, तर त्यांनी खरंच सावध व्हा आणि थोडंसं डोकं लावून काम करा. एकच मूल असेल, त्याच्यासाठी जर आयुष्य जगायचंय, दोघांची इगो बाजूला ठेवा आणि चांगलं आयुष्य जगा. ना की असं पैसा आज आहे, उद्या नाही. पण आपली माणसं आज आहे आणि ती शेवटपर्यंत राहणार आहेत, यासाठी जगा. कारण हे जर तुमच्या आयुष्यात येणार असेल असं वातावरण, तर त्या जगण्याला काहीच अर्थ नाहीये. सो ठीक आहे, माझ्याकडे आता शब्द नाही. आपण पुढे जाऊयात. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्ही सांगितलं, की योग्य जगा. या योग्य जगणं म्हणजे काय करणं आहे? हं. तर तुमच्यातला संवाद कमी होऊन देऊ नका. बरोबर. संवाद ही एक सुखी संसाराची की हं, आहे. हं. जेव्हा तुम्ही एका बेडवर तुम्ही बसताय, पण तुम्ही 2-2 तास एकमेकांशी बोलत नाहीये. हां. जेव्हा तुम्हाला संसारात किंवा तुमच्या नात्यात प्रश्न पडतोय, की आता मी काय बोलू? किंवा तुम्हाला प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य तोलून मापून विचार हं. करून बोलावं लागतंय. कारण समोरची व्यक्ती जज करतीये तुम्हाला. मग तुम्हाला खरंच जजमेंटची गरज आहे. खऱ्या जजकडे जावं लागतंय. तर संवाद कमी होऊन देऊ नका. संवाद साधा. का वाईट वाटलं? समोरच्याला तुमच्या हां. वागण्याचं वाईट वाटलं. का वाईट वाटलं? मग तुम्ही हे का वागलात? त्याचा रूट कॉज काय होता? हा खरा-खरा जेन्युइनली समोर मांडा. करेक्ट. तुमच्या काही गरजा असतील त्या नाही, कुणीच जगात देव नाहीये. नाही. तुमच्या मनात तुम्हाला वाटतंय, की नाही माझ्या नवऱ्याने असं करावं, नाही माझ्या हां. बायकोने तसं करावं. अरे पण तो देव नाही ना, त्याला नाही हां. कळत आहे. तो करेक्ट. काम करतोय, ती काम करतीये, ती हं. नोकरी करतीये, घर बघतीये, मुलं बघतीये. नाही तिला तुझ्या मनातलं कळत आहे. मग तू समज ना, तू संवाद साध. सांग, की मला तुझ्याकडून ही अपेक्षा आहे. हां. मला अपेक्षा आहे या रविवारी तू माझ्यासाठी हा स्वयंपाक करावा किंवा मला अपेक्षा आहे, की या रविवारी आपण बाहेर फिरायला जावं हां. दोघंच. तुम्ही संवाद साधा. संवाद साधल्याने तुमचा संसार कधीच तुटणार नाही. जिथे संवाद कमी होतो, प्रश्न पडतो, की आता मी काय तुझ्याशी बोलू? कायच हां. बोलू आता मी? तिथे घटस्फोट नक्की आहे. पण मग आपण आता थोडंसं आपण ग्रामीण भागात गेल्यावरती असं होतं, की सासू आणि सुनेचं पटत नाहीये. नवरा आई-वडिलांना सोडू शकत नाही. बायकोलाही सोडायचं नाही. मग अशा केसेसमध्ये नवरा अडकतो आणि बळजबरी असं वाटतं घटस्फोट घ्यावा लागेल. मग अशा केसेसबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्याकडे आलेल्या केसेस त्याबद्दल सांगा? समतोल साधा. मॅनेज द इक्विलिब्रियम. हं. इथेही जास्त नाही झालं पाहिजे आणि इथेही कमी नाही पडलं हं. पाहिजे. तुम्ही समतोल साधा, की शेवटी आयुष्यात शेवटपर्यंत कोण आहे? बायको आहे. हं. म्हणून आई-वडिलांना सोडूनच द्यायचं का? शेवटी आयुष्यच त्यांच्याकडून मिळालेलं हां. आहे. तुम्ही आणि दोघींचं नाही पटत आहे ना, तर वेगवेगळ्या पण हाकेच्या अंतरावर राहा. हं. रोज आई-वडिलांना भेटा. मग तुम्ही तिथे रोज भेटलात आणि आईशी कायच बोलून आलात हे बायकोला सांगायची गरज हां. नाहीये. मी जरी सांगितलं संवाद साधा, पण काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे हां. नवऱ्याला कळलंच पाहिजे. तर त्याचं सँडविच होणार नाही. तो करेक्ट. दोघींच्या मध्ये अडकणार नाही. बायको तुझ्याबद्दल आई असं म्हटली, हं.
किंवा बायकोला सांगणं, "नाही हां, तू आजची भाजी माझ्या आईसारखी नाही केली, ही माझ्या आईची आहे." घे, भांडणच आहे. मग ती तुला करेक्ट. दाखवतेच मग. असं नाही पाहिजे. तुम्ही काय संवाद साधा, पण तो संवाद साधत असताना पण काय नाही बोलायचं हे पण महत्वाचं आहे. ओके. दोघींमध्ये पण तुम्ही बॅलन्स करू शकता. ओके, ओके. बायकोचे विचार आणि आईचे विचार याच्यामध्ये नवरा अडकतोय, त्याचं सँडविच होतंय, तर मग हे नक्की करा. हे जर तुम्ही केलं तर तुमचं हे सँडविच नक्की होणार नाही. बायकोला आईबद्दल काय नाही सांगायचं हं. आणि आईला बायकोबद्दल काय नाही सांगायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके. तुम्ही सगळ्याच गोष्टी सांगताय. प्रत्येक वेळेस बायकोनी स्वयंपाक केला, "नाही माझ्या आईसारखा नाही झाला" किंवा "पहिला घास, आज अगदी मला आईची आठवण आली." ती बायको 4 तास त्या स्वयंपाकासाठी कष्ट करतीये आणि तू पहिले घास खाल्ल्यावर म्हणतो, "मला आईची आठवण आली." तुझी भांडणं 100% आहेत. हं. सो समतोल साधणं महत्वाचं आहे. दोघींना किंवा आईकडे पण बोलायला गेल्यावर, हं. "नाही माझी बायको म्हणत होती, नाही ती म्हणत होती की आपण असं-असं करू." अरे आईला कशाला सांगतो ती काय म्हणत होती? तू तुझं मत आहे म्हणून तुझ्या आईला सांग. ती तुझं मान्य करेल. पण तुझं हे सांगतोय की नाही हां, ती म्हणत होती म्हणून मग आई आपण असं इकडे कोकणात ओके. फिरायला जाऊ. तुझी आई कधीच कोकणात येणार नाही. हां. तू म्हण, "आई मला वाटतंय आपण कोकणात फिरायला जाऊ." हं. आई येईल. आनंदाने येईल. येस. ओके. अशीच आमच्याकडे एक केस होती, की ज्याच्यामध्ये राहत होते दोघं जण आई-वडिलांबरोबरच. पण ती बायकोचं आई-वडिलांशी पटायचं नाही आणि आई-वडिलांचं बायकोशी पटायचं नाही. त्यामुळे इतके वाद व्हायचे. म्हणजे बेसिक गोष्टी होत्या, की सासू-सासऱ्यांनी भाजी आणून ठेवली, तर हं. त्यांचं म्हणणं असायचं, की सुनेने ती फ्रिजमध्ये ठेवावी. ओके. आणि ही म्हणायची, "एवढी भाजी आणली आहे ना, काय गरज आहे तुमचं तुम्ही खा. मी रोजचं बिग ओह! बास्केट करू शकते." मग याच्यामध्ये दोघींचे वाद. हं. मग तो नवराच जाऊन ती भाजी फ्रिजमध्ये ठेवायचा. ओके. मग याच्यामध्ये हळू-हळू समुपदेशन म्हणजे जेव्हा आमच्याकडे बेसिकली सासू-सासरे आले, की हं. असं वाद होतोय सुनेबरोबर आणि आमच्या मुलाला याचा त्रास होतोय. मग त्याच्यात आम्ही चौघांचंही वेगवेगळं समुपदेशन केलं, की ओके. तुम्ही संवाद तर साधा, पण कुठल्या गोष्टी टाळा, काय बोलायचं हं. टाळायचंय, काय बोलायचं आहे. प्रत्येक गोष्टीतच समोरच्याची वाह-वाह करायची गरज नाही आणि प्रत्येक हं. गोष्टीतच त्याला खाली दाखवायची गरज नाहीये. हं. समतोल साधा म्हणजे संसार चांगला होईल. आता ओके. आज त्यांच्या सगळ्या केसेस विथड्रॉ होऊन चौघं पण व्यवस्थित राहत आहेत. आता घटस्फोटासाठी आपण आता बघतोय. आता जी आपली लाईफस्टाईल जी झाली आहे, म्हणजे आज आपण म्हणतोय, की जे जेनझीज आहेत, की ते डिव्होर्स घेतायत ही गोष्ट वेगळी. पण आपण असंही बघतोय, की ज्यांचे 30-30 वर्ष झालेत असेही लोकं आज डिव्होर्स घेतायत. सो ती आजची जी लाईफस्टाईल आहे यासाठी ती कारणीभूत आहे का असं वाटतं का? जे खूप वर्ष झालेत लग्नाला 20 वर्ष, 25 वर्ष, अगदी 40 वर्ष. आमच्याकडे एक केस आहे. त्या केसमध्ये नवऱ्याचं वय 70 आणि पत्नीचं वय 68 आहे. लग्नाला 45 वर्ष झालेली आहेत आणि आज ते घटस्फोट घेतात. मग तेव्हाचीच काही कारणं आहेत आणि त्या कारणांनी ओके. इतके वर्ष झगडून, झगडून, झगडून शेवटी माणसाचा हं. तुम्ही स्वभाव बदलू शकत नाही बरोबर. आणि तुमच्या पहिलेच 2 वर्षात लक्षात आलेलं आहे, की या हं. स्वभावात मी नाही राहू शकत. हं. पण समाज काय म्हणेल? मग माझे आई-वडील, ओके. मग मी, असे विचार करत मग मुलं, मग असे विचार करत, करत, करत आज 45 वर्षांनी जेव्हा तुम्ही अगदी तुमच्या शेवटच्या हं. टप्प्यात पोहोचलाय आयुष्याच्या, तेव्हा तुम्ही घटस्फोटाला जाताय. तेव्हा तुमचं अख्खं आयुष्य गेलं. त्याचप्रमाणे तुम्हाला हेच नाही, तुमच्या अंगात तेवढी हं. रोजच्या गोष्टींना तोंड देत, देत आयुष्याशी 2 हात करत, करत तुमच्यात तेवढी ताकदच राहिली नाही. हं. पण आता हे सहन होत नाही. तर ओके. जेन झीज पण आहेतच, घटस्फोटाच्या ह्याच्यात आहेतच. पण हे जे लोकं आहेत यांचे सुद्धा घटस्फोट होतात. तर याच्यावर मी नक्कीच हे सांगेल, की जेन झी सारखं पटकन तर ठरवू नका. हां. हे मुलं म्हणजे 1 वर्षाच्या आतच हो. निर्णयाला येतायत. तसंही नको आणि असंही नको, की इतका उशीर होत चाललाय, की तुम्ही स्वत्वच तुमचं हरवून बसताय. हं. का तर मला समाजासाठी संसार. तुम्हाला तुमच्या मनात माहिती आहे, की माझं मॅरेज डेड आहे. हं. पण मला समाजासाठी नवरा हवाय आणि मला समाजासाठी बायको हवी आहे. समाज काय म्हणेल? लोकं तर टाळ्याच वाजवायला बसलेत. हं. आमच्या घरात तर आधी कुणाचाच डिव्होर्स झाला नव्हता. हो. मग आमच्या घरात असं कसं? आमच्या घरात कधी कोणी कोर्टाची पायरीच चढलं नाही. मग आता मी कसा घटस्फोट घेऊ? या गोष्टींमध्ये इतका वेळ घालवतात, की वय निघून जातं, ताकद हं. निघून जाते आणि मग पुढे घटस्फोट खूप अवघड होऊन बसतो आणि मग एक आयुष्य म्हणजे कॉम्प्रोमाईज म्हणून ओके. जगलं जातं. पण हे खूप काळ चालत नाही कॉम्प्रोमाईज. हे शेवटी कुठेतरी घटस्फोटावर येतच. ओके. ते वेळेत निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. ओके. याच्यामध्ये लाईफस्टाईल पण खूप कारणीभूत आहे. कारण दोन्ही पार्टीज ज्या आहेत ह्या शिकलेल्या आहेत. त्या पैसे कमवत आहेत. त्यांचे स्वतःचे एक विचार आहेत आणि आयुष्याकडून त्यांच्या वेगळ्या अपेक्षा आहेत. हं. आता साधी गोष्ट आहे, की ही आय-टीमधली जी जनरेशन आहे किंवा आय-टीमधले जे लोकं आहेत, हे भरपूर कमवतात आणि ह्यांना 2 दिवस सुट्टे असतात. हं. सॅटर्डे आणि संडे.
हे फ्रायडेलाच घरातून बाहेर पडतात ट्रिपला आणि तिथे जाऊन भांडणं करतात. हं. का? तर त्याचं म्हणणं आहे मला झोपून राहायचंय. मी स्टेकेशनला आलोय आणि तिचं म्हणणं आहे, "नाही, मी व्हेकेशनला आली आहे. आय ओके. नीड टू व्हिजिट द हं. प्लेस." आणि त्याचं म्हणणं नाही, मला हॉटेलमध्ये एसी लावून दिवसभर झोपायचंय कारण मला ओके. दिवसभर, आठवडाभर काम आहे, कष्ट हं. आहे, डोक्याला ताप आहे. आता मी बाहेर आलोय, मला रिलॅक्स होऊ दे. आणि तिची रिलॅक्सेशनची डेफिनेशन वेगळी आहे. मला बीचवर हां. जायचंय, मला खेळायचंय, मला इकडे फिरायला जायचंय, मला गाडीतूनच फिरायचंय. मग तिथे क्लॅशेस, ओके. भांडणं. ह्या लाईफस्टाईलचा पण घटस्फोटांमध्ये खूप मोठा एक हात आहे, की दोघांच्या लाईफस्टाईल वेगळ्या आहेत आणि त्यामुळे घटस्फोटावर येणं त्यांचं अपरिहार्य आहे. ओके, ओके. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आय-टी कंपन्यांमध्ये जर का यूएस बेस्ड कंपनी असेल, तर त्यांना लाईफटाईम नाईट शिफ्ट आहे. हं, म्हणजे ही मुलं जातात संध्याकाळी 7:00 वाजता, येतात सकाळी 7:00 वाजता, हं. 8:00 वाजता, 9:00 वाजता आणि मग त्याच्यामुळे काय होतं, तर यांच्या सेक्शुअल लाईफवर पण ह्याचा खूप परिणाम होतो. कारण दुसरी जी पार्टी असेल, मग तिथे नवरा असेल, बायको असेल, त्याची नाईट शिफ्ट असेलच असं हं, नाही. हं. त्याचं रेग्युलर लाईफ आहे, घरातल्या मुलांना बघायचंय, बायको बघतेय, तर ती रात्री झोपते आणि हं, सकाळी ती काम करतेय. मग त्याच्यामुळे ह्यांचं सेक्शुअल लाईफ खूप खराब होतं आणि त्याच्यामुळे ह्यांच्या लग्नांवर, संसारावर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर होतो. त्याचप्रमाणे आय-टी क्षेत्रामध्ये जर कंपॅरिझननी बघायला गेलं, तर अफेअर पण खूप आहेत. ओके. कारण हे बराच वेळ, पूर्ण काळ हे त्या कंपनीमध्येच हं, असतात. हं. त्याच्यानंतर ह्यांच्याकडे पैसा खूप आहे. ट्रेनिंग वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात. ओके. 15-15, हां. 20-20 दिवस हे ट्रेनिंगला जातात आणि त्याच्यामुळे यांना कुठेतरी एक एक्स्ट्रा फ्रीडम मिळतं. ओके. घरापासून हे वेगळे यांना असा समाज मिळतो, की ज्याच्यात तुम्हाला कोणी ओळखत नाहीये हं. आणि मग सिच्युएशनशिप निर्माण होते, ओके. की 20 दिवस मी पण नाहीये, घरापासून लांब आहे, तू पण घरापासून लांब आहे. तर मग या ओह! सिच्युएशनसाठी आपण एकत्र येऊ आणि मग ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात आणि मग पुढे ते घटस्फोट आणि टेक्नॉलॉजी एवढी स्ट्राँग आहे, हं. की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर पकडल्याचं जातात. ओके. हां. ते पकडल्या जातात. मग कुठेतरी चॅटिंग सापडतं. अगदी हं. अंघोळीला गेला आणि फोन अनलॉकच नाही झाला, तो हां. पकडला जाणार आहे. करेक्ट. बऱ्याच केसेसमध्ये आमच्याकडे असं आहे, की ते WhatsAppचा कोड स्कॅन करून बायकोनी घेतला आणि नवरा बाथरूममधून चॅटिंग करतोय, बायको इकडे त्याचे चॅटिंग वाचतीये. ओके. स्क्रीनशॉट काढतीये किंवा नवऱ्यानी बायकोच्या तिथे गाडीमध्ये काय हे ठेवून दिलं, रेकॉर्डर ठेवलं किंवा जी-पी-एस ठेवलं. तो कुठे फिरतोय, काय फिरतोय हे किंवा हं, हं. आजकाल मुलांमध्ये किंवा कपल्समध्ये हे एक्स्पेक्टेशन असतं, की तू तुझं लोकेशन चालू ठेव. हां. तू लोकेशन का बंद केलंस? लोकेशन का बंद केलं? करेक्ट. लोकेशन नाही बंद करायला पाहिजे. मग त्याच्यातून वाद सुरू होतात. म्हणजे हे सुपरव्हिजन ठेवणं किंवा एक सतत त्याला सर्व्हेलन्स खाली ठेवणं, हां. हे पण एक कारण आहे. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हे पकडल्या जातात. हे 100% आहे. ओके, आणि ते ओके. आय-टी क्षेत्रात असतात. दोन्ही पक्षांना टेक्नॉलॉजीचा व्यवस्थित हं. अभ्यास असतो आणि ते त्याप्रमाणे वापरतात. ते ओके. पकडल्या जातात. आपण असं बऱ्याचदा बघतो, की नवरा जर नवरा असेल, नवऱ्याशिवाय जर आपण विचार करूयात, की तो एक लग्न ऑलरेडी झालंय, पण बायकोला नकळत दुसरं लग्न करून अगदीच. मोकळा होतो आणि तो दुसऱ्या शहरात असेल, तो तिकडे त्याचा संसार थाटतो. मग ह्या केसमध्ये हे लीगल आहे का इल्लीगल आहे? आणि जर ते इल्लीगल असेल, तर पुढे काय केस होऊ शकते? दुसऱ्या शहरातही नाही, त्याच शहरात नवरा राहतो, अशीही प्रकरणं ओके. आमच्याकडे आहेत. आता आमच्याकडे एक मॅटर आहे, की ज्याच्यामध्ये 5च महिने बायको राहिली. हं. मग ती प्रेग्नंट झाली. ती माहेरी डिलिव्हरीसाठी गेली आणि इथे नवऱ्याने दुसरं लग्न करून घेतलं. ओके. आज त्या दुसऱ्या लग्नाला म्हणजे ह्या सगळ्या केसला आज 15 एक वर्ष झाली. त्या ओह! नवऱ्याला दुसऱ्या लग्नातून 2 मुली झाल्या. त्या 2 मुलींचे बर्थ जे रेकॉर्ड्स आहेत, हं. हॉस्पिटलचे रेकॉर्ड आहेत किंवा त्यांचं बर्थ सर्टिफिकेट आहे, त्याच्यावर वडील म्हणून त्याचं नाव आलं. ओके. पण हे गुन्हा जरी असलं, तरी प्रूफ होणं खूप अवघड आहे. मुलं जर झाली, तर ती अनैतिक संबंधातून झाली. ओके. ती लिव्ह इन रिलेशनमधून झाली. ओके. तिथे लग्न प्रूव्ह होत नाही. एका जोडीदाराला घटस्फोट न देता दुसऱ्याशी लग्न करणं हा गुन्हा आहे. हा ओके. बायगॅमीचा गुन्हा आहे. हं. पूर्वी 494 खाली होता. आता 83 खाली आहे. याला शिक्षा आहे. परंतु कायद्यातली ही ग्लिच आहे, की हा गुन्हा अदखलपात्र आहे. ओके. तुमच्याकडे जरी नवऱ्याने दुसरं लग्न केलेल्याचा फोटो असेल, आता आमच्या एका केसमध्ये नवऱ्याने लग्न केलं दुसऱ्या हं. महिलेबरोबर, आधीच्या बायकोला घटस्फोट दिला नाही आणि रात्री दारू पिऊन पहाटे 4 वाजता पहिल्या हं. बायकोच्या वाढदिवसाला तिला तो आधीपासून म्हणत होता, "तुला कसं गिफ्ट देतो बघ, तुला कसं गिफ्ट देतो हं. बघ."
आणि दारू पिऊन पहाटे 4 वाजता दुसऱ्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेटच पाठवलं. ओह! मग ते तिने सेव्ह करून ठेवलं, स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवले. दुसऱ्या दिवशी पोलिस स्टेशनला गेली. पोलीस म्हटले, "अदखलपात्र आहे. आम्ही फक्त एन-सी लिहून घेणार. गुन्हा दाखल हं. होऊ शकत नाही. तुम्ही कोर्टात करा." ओके. ह्याच्यामध्ये ग्लिच पण खूप आहे. तो शिक्षा आहे त्याला, पण हं. ते प्रूव्ह होणं खूप अवघड आहे. कारण ह्याच्यात ओके. दुसरं लग्न प्रूव्ह होण्यासाठी 2च गोष्टी आहेत. एक तर लग्नाचा विधी, हं. विधींचे फोटो किंवा मॅरेज सर्टिफिकेट. ओके. आणि जर हे काहीच नसेल, तर लग्न अटेंड केलेल्या व्यक्तीने येऊन सांगणं, की मी अटेंड केलं. या दोघांनी ओके. या तारखेला लग्न केलं किंवा पुजाऱ्याने सांगावं, मी याचं लग्न लावलेलं आहे. म्हणजे अर्थात जरी लग्न केलं तर ते प्रूफ करण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. गरजेचं आहे. ओके. तर मला वाटतं मग कायदा हा कुठेतरी थोडासा लूज केल्यासारखा वाटतो का? या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत थोडीशी कायद्यामध्ये एक लूपहोल सुटलेला आहे. पण नक्कीच पुढच्या काही येत्या वर्षांमध्ये गुन्हे वाढतील आणि ते कव्हर अप होऊन जाणार. म्हणजे तिथे कायदा येणार. ओके. आज नाही आहे तो कायदा, पण तो येणार आणि त्याच्यामुळे त्या एका लूपहोलमधून खूप सारे गुन्हे होत चालले. सध्या लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये आता बरेचसे मुलं-मुली राहतायत. मग त्या केसमध्ये काही कायदा आहे? समजा त्या राहताना काही गोष्टी झाल्या, तर त्यासाठी काही कायदा आहे का? हो. लिव्ह इन रिलेशनमध्ये जर तुम्ही राहत असाल, तर पहिलं मला क्लिअर करू देत, की विवाहित पुरुष हं. हा लिव्ह इनमध्ये दुसऱ्या बाईबरोबर नाही राहू शकत. असं ओके. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. ओके. म्हणजे ठीक आहे, आता तू माझी बायको आहेस आणि तू मला घटस्फोट देत नाही ना, मग मी हिच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहतो. नाही हां. चालणार. ओके. नाही चालणार. तुम्ही दोघंही लग्न नाही झालेलं हं. आणि तुम्ही एकत्र राहत आहात, हं. तर तिथे चालू शकतं आणि ओके. तिथे सुद्धा कायदे आहेत. मग तिथे त्या महिलेला मारहाण होतीये, तर तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराची केस फाईल करू शकता. ओके. कौटुंबिक हिंसाचार जो 2005 मध्ये कायदा आला, या अख्खा कायदा हा महिलांसाठी आहे. हं. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम ओके. डोमेस्टिक व्हायलन्स हं. ॲक्ट. हा कायदा कधीच म्हणत नाही, कुठेही हा कायद्यात लिहिलेलं नाहीये, की लग्न झालेलं असावं. हं. कायद्याने हेच सांगितलेलं आहे, की जे पण कुणी कौटुंबिक नात्यात म्हणजे कुटुंबासारखे राहत आहेत हं. एका छताखाली, त्यांच्या प्रोटेक्शन त्याच्यातल्या महिलेच्या प्रोटेक्शनसाठी हा कायदा आहे. ओके. आणि मग बऱ्याच केसेसमध्ये असंही होतं किंवा तो मुलगा म्हणतो, की मी तुझ्याशी लग्न करेन हं. आणि मग तो पुढे ते करत नाही आणि मग म्हणून ते लिव्ह इनमध्ये राहत हां. असतात. ती मुलगी ते अंडर इम्प्रेशन असते, की नाही हा लग्न करणार आहे म्हणून मी याच्याबरोबर लिव्ह इनमध्ये आणि मग ऐन वेळेस तो गावी निघून हो, जातो हो, हो. किंवा ऐन वेळेस तो दुसऱ्याच मुलीशी लग्न करतो. हां. मग इथे ती नवीन कायद्याच्या 69 खाली केस करू शकते. ओके. जरी ती विथ कन्सेंट त्याच्याबरोबर राहत होती. हं. म्हणजे आता आपण रेप म्हटलं, तर रेप सर्वात सेक्शनच ओपन व्हायचा 376 की ज्याच्यात ओपन होतानाच म्हणायचं विदाऊट कन्सेंट. ओके. मग इथे तुम्ही म्हणाल, की मुलीची कन्सेंट तर आहे, ती लिव्ह इनमध्ये एका हां. घरात राहतीये. हं. मग रेप कसा होईल? मग शिक्षा कशी होईल? मग मुलाची हं. काय चूक आहे? नाही ना, पण ती मुलगी का राहतीये? कारण तिला हे सांगितलंय, की मी भविष्यात तुझ्याशी लग्न करणार आहे आणि ओके. त्याच्यामुळे तिने कन्सेंट दिलेली आहे. तर मग तिथे गुन्हा ओके. होणार आहे 69 खाली. फक्त इन्फॉर्मेशनसाठी पाहिजे. समजा या केसमध्ये समजा ती मुलगी प्रेग्नंट आहे आणि ते मुलाने दुसरं लग्न केलंय. मग या केसमध्ये समजा ती प्रेग्नंट आहेच आहे. मग तिचंही परत त्याच्यावर लग्न लावून दिलं जातं, की काय एक्झॅक्टली पुढे होतं मग? सर्वात पहिली गोष्ट तिला जर का अबॉर्शन करायचं असेल, हं. तर एम-टी-पी ॲक्ट खाली कुठेही पुरुषांची म्हणजे त्या मुलाची कन्सेंट लागत नाही. ओके. ती इमिजिएट अबॉर्शन करू शकते. हं. कारण येणाऱ्या जे मूल तुम्ही जन्माला घालणार आहात त्याचे आई-वडील असावे ही बेसिक तर करेक्ट. हक्क आहे आणि जर तुम्ही हो. नाही देऊ शकत आहे, तर तुम्ही विचार करावा त्या प्रेग्नन्सी कंटिन्युएशनमध्ये. तसा कायद्यानेही विचार करून म्हटलेलं आहे कुठेही वडिलांची किंवा कुठेही त्या पुरुषाची सही गरजेची नाही. ओके. फक्त एम-टी-पी ॲक्ट खाली 3 महिन्यांच्या आतली प्रेग्नन्सी टर्मिनेशन हं. असावं. दुसरी गोष्ट, ती त्याच्यावर 69 ची केस करू शकते, की माझ्याशी हं. लग्न केलं नाही. तसे हं. पुरावे गरजेचे आहेत. हं. तिसरी गोष्ट, ती कौटुंबिक हिंसाचारासाठी केस करू शकते. ती त्या मुलाच्या घरात राहायला घर मागू शकते. ओके. ती त्याच्याकडून पोटगी मागू शकते. त्यानंतर ती जो प्रेग्नन्सीचा खर्च आहे, मेडिकल हं. जे काही एक्सपेन्सेस आहेत, ते मेडिकल एक्सपेन्सेस मागू शकते. ओके. चौथी गोष्ट, ते जे मूल जन्माला आलं आहे, ते मूल त्याच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागू शकतं. ओके. त्याला प्रॉपर्टीतून हिस्सा जरी डायरेक्ट नाही मिळाला इलेजिटिमेट चाइल्ड, परंतु प्रॉपर्टीमधून त्याला मेंटेनन्स मात्र नक्की मिळणार आहे. ते ओके. 144 बी-एन-एस खाली मेंटेनन्सची केस पण करू शकतो पोटगीसाठी. समजा आता काही केसमध्ये आपण बघतो, की नवरा-बायको आहेत आणि बायकोचं बाहेर अफेअर आहे आणि त्या लिव्हिंग रिलेशनशिप म्हणूया आपण, त्याच्यातून समजा बायकोला गर्भधारणा झाली. मग त्या केसमध्ये पुढे काय होतं?
नवरा-बायको राहतायत एकत्र. तिचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे किंवा ती त्याच्याबरोबर राहतीये. घटस्फोट झालेला नाही हां. आणि आता त्या दुसऱ्या माणसाकडून ती प्रेग्नंट झालेली आहे आणि जर का नवऱ्याने घटस्फोटासाठी केस केली किंवा कोणीही केस केली, जोपर्यंत हे प्रूव्ह होत नाही, की ते चाइल्ड त्या नवऱ्याचं नाही, हं. तोपर्यंत त्या मुलाला सांभाळण्याची, त्याला पोटगी, त्याचे बेसिक अन्न, वस्त्र, निवाऱ्याची संपूर्ण जबाबदारी ही नवऱ्यावर आहे. जरी ओके. ते कबूल असेल, की हे दुसऱ्याचं मूल आहे, हं. तरी देखील तुम्हाला कागद हा महत्त्वाचा आहे हां. कोर्टामध्ये. डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हं. द्यावा लागतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या ते प्रूव्हच झालं नाही, की हं. ते मूल दुसऱ्याचं आहे. हं. तर त्याला नाव वडिलांचं लागणार म्हणजे हिच्या ओके. नवऱ्याचंच लागणार. त्यांच्याच मालमत्तेमध्ये ह्याला हिस्सा मिळणार. म्हणजे सगळं काही त्या पुरुषावर अत्याचारच होणार. ओके. समजा आता आपण विचार करतो, की पोटगी मिळणं म्हणजे पुरुषाला असो किंवा स्त्रीला असू देत. मग ही पोटगी ज्यावेळेस दिली जाते, त्याचा क्रायटेरिया काय असतो? पोटगीचा क्रायटेरिया हा 2022 मध्ये रजनीश व्हर्सेस नेहाच्या केसपासून एकदम क्लिअर झालेला आहे. हं. पोटगी देत असताना म्हणजे तुम्ही जेव्हा पोटगी मागताय आणि तुम्ही अर्ज करणार आहात, तेव्हाच पत्नीला किंवा पतीला जर का हं. पती करत असेल तर त्यालाही तुमची मालमत्ता डिस्क्लोज करावी लागते, की ओके. माझ्या नावावर किती घरं आहेत, मला काय इन्कम आहे. मग मी जर म्हणते मला मी नोकरी करते, तर मग मला 6 महिन्याच्या सॅलरी स्लिप, माझं अपॉइंटमेंट लेटर द्यावं लागतं. माझं 3 वर्षांचं बँक स्टेटमेंट, हं. माझे आय-टी रिटर्न्स द्यावे लागतात. मी बिझनेस करतीये, तर मला त्याचे डिटेल्स द्यावे लागतील. ओके. मग नवऱ्याला पण हे द्यावं लागतं किंवा पत्नीला पण. आता हं. पत्नीने अर्ज केला हं. असत, तर तिला हे सगळं द्यावं लागेल आणि जर नवरा म्हणतोय, की नाही मी एवढं कमवतच नाही, मी हां. 100च रुपये कमवतो. हं. मग त्याचा पुरावा द्यायचा. तुम्ही ओके. त्याचा पुरावा म्हणजे पतीला सुद्धा तुम्हाला 3 वर्षाचं स्टेटमेंट द्यावं लागेल, हं. आय-टी रिटर्न, तुमचे खर्च द्यावे लागतील आणि क्रायटेरिया हा असा काही नाहीये, की हं. 50% 40% 60% तर बेसिक क्रायटेरिया असा आहे तुमची गरज. हं. तुमची गरज किती आहे आणि तुमचं इन्कम किती आहे. ओके. आता जर का नवरा ₹100 कमवत असेल, पण त्या ₹100 मध्ये ₹40 किंवा तुम्ही ₹90 बायकोला काढून दिले, तर हं. नवरा काय खाईल? हां, हां. काय राहील? मग बरोबर. तो नवरा म्हणतो, "मी 100 कमवतो मान्य आहे, पण मला सुद्धा काही खर्च आहेत ना. मी घर हं. घेतलंय, मी गाडी घेतलीये, मला घराचा हप्ता आहे, गाडीचा हं. हप्ता आहे. मला माझ्या आई-वडिलांना बघायचंय, त्यांचं हं. आजारपण आहे. मला स्वतःचं राहणं, खाणं, जगणं आहे. हं. मला ऑफिसला जायचंय, तर मला पेट्रोल लागतंय. मग या सगळ्या गोष्टींसाठी त्याला जो पैसा लागतो, मग ₹100तले ₹40 त्याला खर्च होतात किंवा ओके. ₹60 त्याला खर्च हं. होतात. तो जेवढे खर्च दाखवेल व्हॅलिड, हं. तुम्ही नुसतंच उगाचच म्हणू शकत नाही, की मी नवरा आहे आणि मला हां. 50,00,000चं लोन आहे. लोन स्टेटमेंट दे. हां. तुझा ई-एम-आय कटलेला तुझा दिसू दे बँक हां. स्टेटमेंटमध्ये. मग हे सगळं तुम्हाला दाखवा. तुम्ही जेवढे खर्च दाखवणार, हं. त्याच्या उरलेल्या रकमेवर तुम्हाला पोटगी मिळणार. मग ओके. पत्नी जर का म्हणते, की नाही मग मला घराचं भाडं द्यावं लागतंय, मुलांच्या शाळेची फी आहे, हं. हे आहे. घराचं भाडं तुम्ही मागताय तर भाडे करार द्या. हां. मुलांच्या शिक्षणाचे फी मागताय तुम्ही तर त्याचं फी स्ट्रक्चर शाळेतलं आणून हं. द्या. फी स्ट्रक्चर द्या. तुम्ही म्हणताय नाही मला मेडिकल एक्सपेन्सेस आहेत मला एवढे. मग तुमचं प्रिस्क्रिप्शन द्या. तुम्हाला ओके. काय आजार झालेत त्याचे रिपोर्ट द्या. हं. क्रायटेरिया एकच आहे, की तुमची गरज किती आहे हं. आणि समोरच्याची ताकद किती आहे. ओके. याच्यावर तुम्हाला हे मिळेल. आता भाडे करार. हं. मग नवऱ्याचं ₹100 इन्कम आहे आणि ही बाई राहतीये घरामध्ये ₹60च्या घरामध्ये ती हां. भाड्याने राहतीये. हां. हे कोर्ट कधीच ॲक्सेप्ट करणार नाही ना. उद्या तुम्ही 4 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये बरोबर. राहाल. नाही. तुमची गरज हं. बेसिक नीडसाठी पोटगी आहे. लक्झरीसाठी पोटगी नाही. तर तुमची बेसिक नीड जी आहे ती कोर्टाला दिसली, की कोर्ट त्याप्रमाणे तुम्हाला पोटगी देतं. सो आता या संदर्भात एक आपल्याला माहिती आहे, की हार्दिक पांड्या जो आपला क्रिकेटर आहे, तर त्याच्या बाबतीत असं मी ऐकलंय, की त्यांनी सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावर केली होती. त्याच्यामुळे त्याच्या बायकोला काहीच मिळालं नाही. सो हे खरं आहे का? की असं करू शकतो का? आता हार्दिक पांड्याच्या बायकोनी मे बी म्युच्युअली डिव्होर्स घेतला असेल हां. आणि असं नाहीये, की नवऱ्याने सगळी प्रॉपर्टी आईच्या नावावर केली, वडिलांच्या, हं. बहिणीच्या नावावर केली, तर पत्नीला काहीच मिळणार नाही. हं. शेवटी आई कमवतीये का? नाही. नाही. आईला सोर्स ऑफ इन्कम काय आहे? हां. आणि तुम्ही जेव्हा कमवताय, तुमच्या बँक अकाउंटला येते, मग तुम्ही डेलिबरेटली मुद्दामून तुम्ही दुसऱ्याच्या नावावर इन्व्हेस्टमेंट केली. ओके. हे जर का कोर्टाला दिसलं, तर कोर्ट ते तुमचंच इन्कम कन्सिडर करणार ओके. आहे. बऱ्याच ओके. वेळा असं होतं, की नवरे जे असतात ते आई-वडिलांच्या हां. अकाउंटवर सगळं बिझनेस करतात, हं. हे करतात. मग आई कुठे जाते बिझनेस? आता आमच्याकडे हं. एक केस आहे. त्याच्या एक 30 एक स्कूल बसेस आहेत. ओके. परंतु पूर्ण बिझनेस आईच्या नावावर आहे हं. आणि ह्याच्या नावावर काहीच नाही. मग आई बघते का? मग आई जर बघते, तर मग तुम्ही काय करता? ओके. दिवसभर तुम्ही काय करता? आणि हं. आई कशी बघते?
हे बेसिक जेन्युइन क्वेश्चन्स आहेत आणि हे करेक्ट कोर्ट विचारतं आणि ह्याचं तुम्हाला सॅटिस्फाईंग उत्तर द्यावंच लागतं आणि ते तुम्ही नाही दिलं, तर मग कोर्ट त्याचा ॲडव्हर्स इन्फरन्स घेतं, ओके. की नाही हा खोटं बोलतोय. हं, हं, हं. मग आईच्या नावावर आहे ना, मग आईचा सोर्स ऑफ इन्कम दाखवा. तर तुम्ही तिथे ओके. नाही दाखवू शकलात, तर मग तुम्ही काय करणार आहे? हं. आईचं 90 वर्ष वय आहे. मग आई बिझनेस बघते का? मग आईच्या ऑन बिहाफ कोणीतरी बिझनेस बघतच आहे ना, मग ते करेक्ट. तुम्ही आहात. ओके, ओके. सो म्हणजे ही पळवाट नाही ही काढू पळवाट शकत. नाही काढू शकत. ओके, ओके. सो अर्थात अजून एक असाच प्रश्न येतोय, की आपण मालमत्ता जी म्हणतो, की समजा आता डिव्होर्स झालाय आणि अगेन परत तुम्हाला सगळं हे दाखवायचं प्रॉपर्टी किती आहे, काय? मग ह्या केसमध्ये नवऱ्याच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे, तीच कन्सिडर केली जाते का वडिलोपार्जित जी चालत आलेली आहे, वाडा असेल, शेतजमीन असेल, ती पण कन्सिडर केली जाते? जिथून कुठून नवऱ्याला इन्कम मिळतं, हं, जर शेतजमीन आहे, तर त्या हं. शेतातून काय पीक पाणी आहे ते कन्सिडर केलं जातं. ओके. वाडा आहे, पण नवरा शहरात राहतो, मग तो वाडा भाड्याने दिलाय का? त्याचं ॲग्रो टुरिझम केलेलं आहे का? ओके. तिथे अजून म्युझियम काही केलेलं आहे का? त्याच्यातून उत्पन्न येतंय का? जिथून उत्पन्न येतंय ते सोर्स ऑफ इन्कम धरले जातात, ओके, कन्सिडर केले जातात. ओके. मग त्या केसमध्ये ज्यावेळेस आपण खोटे ॲफिडेव्हिट देतोय, मग ते देताना ज्यांनी दिलेत, त्याला ज्यावेळेस तो सिद्ध झाला, की हे खोटं दिलंय, तर मग त्याला काय त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात? बेसिकली ॲफिडेव्हिट म्हणजे काय? तर तुम्ही शपथेवर कोर्टाला सांगता, की ही जी माहिती मी देत आहे, ती सत्य आहे, खरी हं, आहे आणि कोर्टाने याच्यावर विश्वास ठेवावा आणि निर्णय सुनवावा. हं. मग इथे जर का तुम्ही खोटी माहिती देत आहात, तर तो विरोधी पक्षाच्या विरुद्ध तर गुन्हा आहेच आहे. पण तो कोर्टाच्या विरोधात पण गुन्हा आहे. ओके. आणि मग अशा केसेसमध्ये जर तुम्ही पकडलंय, की हां बाबा या अपोझिट पार्टीने खोटं दिलंय आणि माझ्याकडे त्याचा खरा पुरावा आहे. ओह! फॉर एक्झाम्पल आता जर का नवरा म्हणतोय, की मला 10,000 पगार आहे किंवा हं. मी नोकरीच करत नाही आणि तुमच्याकडे मात्र त्याची लेटेस्ट सॅलरी स्लिप आहे ओके. 90,000ची किंवा तुम्हाला माहिती आहे तो या हं. कंपनीत नोकरी करतोय आणि मग त्या कंपनीचा विटनेस म्हणून तुम्ही बोलवला आणि त्यांनी हां. कबुली दिली, की हा माझ्याकडे आजही नोकरी करतोय किंवा ज्या दिवशी ॲफिडेव्हिट दिलं त्या दिवशी हा नोकरी करत होता. ओके. मग अशा केसमध्ये तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकता. तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट करू शकता किंवा बऱ्याच केसेसमध्ये जर हे कोर्टापुढे सत्य परिस्थिती आली, तर कोर्ट त्या व्यक्तीला विचारत देखील नाही, पण त्याच्यावर गुन्हा स्वतःहून सुमोटो पॉवर्सनी ओके. दाखल करतं. त्यामुळे ओके. एक तर ॲफिडेव्हिटवर खोटं बोलणं हे सर्वात डेंजरस आहे आणि ते पकडल्या गेलं तर तुमची केस खराब होणार. हं. तुमच्या विरुद्ध ॲडव्हर्स इन्फरन्स घेतला जाणार, की ह्याने हे सगळंच खोटं बोललेलं आहे हां. आणि मग बायको जे म्हणतेय, की हा 2,00,000 कमवतो, तेच मान्य करा आणि 2,00,000वर पोटगी द्या. मग ओके. तेव्हा तुम्ही कितीही कोर्टाला ओरडून सांगा, की नाही मी 90,000च कमवतो, नाही मी 90,000 कोर्ट म्हणतं, "तू 90,000 कमवत होता ना, मग तू आधी 10,000 का खोटं बोलला? तर तू भर आता 2,00,000वर पोटगी." ओके, ओके. असा त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो, उलटा परिणाम त्याचा होऊ शकतो. त्याच्यामुळे युजुअली ॲफिडेव्हिटवर खोटं बोलू नये. ओके. आणि मग समजा ठीक आहे, तर तो दोषी सापडला किंवा ह्याने दोष आहे त्याचा. मग त्याला काही गुन्हा आहे म्हणजे गुन्हा तर झालाय. मग शिक्षा काय लागू शकते? शिक्षा पण आहे याच्यामध्ये ॲफिडेव्हिटवर खोटं बोलण्याला शिक्षाही आहे आणि दंडही आहे. साधारण 6 महिन्यापर्यंत शिक्षा होऊ शकते. पण याचा असा फायदा होतो बऱ्याचदा लोकं हे कन्सिडर करत नाहीत, की हं. नको आधीच हे लिटिगेशन चालू आहे, या केसेस चालू आहेत, हे खर्च चालू आहेत. अजून आपण वाढवायला नको. पण तुम्ही हे केलं पाहिजे. कारण हे जर तुम्ही केलं तर विरोधी पक्ष जो तुम्हाला मोठ्या प्रमाणावर हं. फसवत आहे, तो लगेचच पकडला जातो आणि मग त्याच्याविरुद्ध पटापटा पावलं उचलली जातात, हां. क्रिमिनल केस होते, पटापटा पावलं उचलली जातात आणि मग याच्यामुळे तो कॉम्प्रोमाईजला ओके. पटकन येऊ शकतो आणि या सगळ्या कोर्ट कचऱ्यातून तुमची सुटका होऊ शकते. आपण आता थोडंसं अजून इंटरनॅशनल लेव्हलला जाऊयात. समजा इंटरनॅशनल लेव्हलला समजा एन-आर-आय असेल आणि त्याने समजा भारतामध्ये येऊन लग्न केलंय. मग त्या ठिकाणी जर घटस्फोट घ्यायचा आहे, मग त्यासाठी काही नियम वेगळे असतात का? नाही, ज्या ठिकाणी तुमचं लग्न लग्न झालं, त्या ठिकाणचे कायदे तुम्हाला ओके. लागू पडतात. तुम्ही जर इंडियामध्ये येऊन लग्न केलं आहे, तर तुम्ही कुठल्या धर्मात लग्न केलं, हे महत्त्वाचं आहे आणि त्या धर्माचा कायदा. कारण भारतामध्ये लग्नाचे कायदे हे हिंदूसाठी वेगळे आहेत. हिंदू मॅरेज ॲक्ट 1956. ओके. मुस्लिमचे कायदे वेगळे आहेत. कुराणप्रमाणे ते चालतात. त्यानंतर ख्रिश्चनसाठी इंडियन डिव्होर्स ॲक्ट आहे. पारसीसाठी पारसी मॅरेज एंड डिव्होर्स ओके. ॲक्ट आहे. त्यामुळे भारतात येऊन तुम्ही कुठल्या कायद्यात लग्न केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम असेल, ख्रिश्चन पारसी हं. असेल, तर स्पेशल मॅरेज ॲक्ट आहे. ओके. तर कुठल्या कायद्यात तुमचं लग्न झालं त्याप्रमाणे तुम्हाला तसा घटस्फोट दाखल करता येतो. तर आता तुम्ही सांगितलं, की वेगवेगळ्या धर्मानुसार ते ॲक्ट वेगळे असतात. तर मग असं आहे की यासाठी कोर्ट वेगळं असतं का? नाही, कोर्ट सेम असतं. हिंदू, ख्रिश्चन, स्पेशल मॅरेज ॲक्ट,
पारसीसाठी पण रादर मुस्लिम लोकं सुद्धा आता कोर्टातच येतात आणि ओके. कोर्टाची डिक्रीच मागतात. जरी मुस्लिम धर्मामध्ये मौलाना, मौलवी लोकांना अधिकार दिलेले आहेत, की तुम्ही हां. ते मॅरेज तुम्ही डिसॉल्व्ह करू शकता. परंतु आता शैक्षणिक लेव्हल लोकांची वाढली आहे आणि हां. लोकांना आता हे कळून चुकलंय, की कोर्ट हे अंतिम आहे. ओके. कोर्टाची डिक्री ही अंतिम आहे आणि तिथे ते एकाच कोर्टामध्ये फॅमिली कोर्ट किंवा जे कुठलं कोर्ट तुमच्या शहरात असेल, त्या कोर्टामध्ये तुम्ही येऊ शकता. परंतु काही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये पारसी कोर्ट वेगळं आहे, हं. मॅट्रिमोनियल कोर्ट, पारसी मॅट्रिमोनियल कोर्ट. परंतु शेवटी हायकोर्ट मात्र एकच आहे. म्हणजे आता आपण आता शेवटाकडे येऊयात. समजा एखाद्या कपलनी कोर्ट केस फाईल म्हणजे कोर्टामध्ये केस फाईल केली डिव्होर्सची. मग त्या केसमध्ये निकाल लागणे आपण जे म्हणतो, तो कालावधी किती असतो? खूपच छान क्वेश्चन आहे हा आणि हा आम्हाला क्लायंट वारंवार विचारत असतात, की "मॅडम माझी केस कधी संपेल? किंवा माझ्या केसला किती वर्ष लागतील? किंवा माझ्या किती खर्च येईल?" 2 ओके. गोष्टी आहेत. एक तर तुमच्या केसला किती खर्च येणार आहे हं. आणि तुमची केस किती वेळात संपणार आहे. हां. हे उत्तर तुम्हाला कुठलाही वकील, जज रादर तुम्ही स्वतः हे ठरवू शकत नाही, ओके. की हां, आता मी 2च वर्ष घटस्फोटाची केस लढणार आहे आणि मग मी संपवणार आहे. धिस इज अ ओके. ह्युमन कंडक्ट. ओह! बऱ्याच वेळा असं होतं, की घटस्फोट तुम्ही दाखल केलाय, कोर्टाने नोटीस पाठवली अपोझिट हं. पार्टीकडे, तो घाबरून गेला आणि तो म्हटला किंवा तो म्हटला, की "मला हे कोर्ट कचेऱ्या नको, तुला काय पाहिजे? तुला लग्नाचा खर्च पाहिजे, सोनं पाहिजे, घे, चल निघ." ओह! संपवून टाकायचंय त्याला. तो संपवून टाकू शकतो किंवा एखादा असाही रिएक्ट करू शकतो, की "तू आता गेलीच आहेस ना कोर्टात, हं. आता तू कोर्टातूनच घटस्फोट घे. मग तुला 10 वर्ष लागू दे, 15 वर्ष लागू दे, 20." आत्ता आमच्याकडे एक केस आहे. नवरा-बायको खालीवर राहतात. हं. म्हणजे तिला कोर्टाने वरची खोली दिलेली आहे. 2 मुलं आहेत. खालीवर राहतात. गेले 15 ते 17 वर्ष केस चालू आहे. पण ओह! तोही मागे फिरत नाही आणि तीही मागे फिरत नाही. दोघं म्युच्युअली सोडवू शकतात. हं. तर याच्यात असं होत नाही. आता म्युच्युअल कन्सेंट घटस्फोट बघितला तर तुमचे 6 महिन्यात घटस्फोट होतो ओके. आणि 6 महिन्यात तुमचं सगळं संपतं. याच्यात असंही आहे, की अगदी एका दिवसात सुद्धा घटस्फोट होतो ओह! आणि असंही आहे, की 20-20 वर्ष लोकांची घटस्फोटाची केस संपत नाही. कारण बिकॉज धिस इज कंप्लीटली ह्युमन कंडक्ट. हां. मी एक गोष्ट केल्यावर समोरचा कसा रिएक्ट होईल हे तुम्ही नाही सांगू करेक्ट. शकत. एखाद्या याच्यामध्ये पोडगीची मोठी ऑर्डर झाली, हं. तर नवरा म्हणतो, "कुठे दर महिन्याला हे कटकट? हं. मी ₹1 पण भरणार नाही." ओह! किंवा एखादा नवरा म्हणतो, "मी सगळी भरून टाकतो, मॅटर चालवा." ओके. किंवा म्हणतो, "हे कोर्टातलं काढून टाक, तुला किती पाहिजेल मी तेवढी तुला रक्कम देतो, संपवून टाक." ओके. वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळे लोकं रिएक्ट होत असतात. त्यांना वेगवेगळे वकिली सल्ले मिळत असतात आणि त्याच्यामुळे हे तुम्ही टाईमलाईन ठरवूच शकत नाही. भले मी ठरवतीये, की हं. किंवा एखादी व्यक्ती ठरवते, मी 2 वर्ष कोर्टात केस लढणार आहे, 2 हं. वर्षानंतर सोडून देणार आहे. पण 2 वर्षानंतर तुमच्या केसचं असं वळण आलं असेल, हं. की आता समोरच्या पार्टीच्या हातात सगळं गेलेलं आहे. तुमचं काही खोटं पकडलं गेलेलं आहे किंवा ओह! आता समोरची व्यक्ती म्हणते, "मला नाही म्युच्युअलमध्ये द्यायचं." नाही, पण ठीक आहे ना, तू मला ₹1 देऊ नको, पण मला म्युच्युअलनी दे. नाही, मला तुला आता मला हे सगळं कोर्टातून खरं-खोटं सिद्ध करून मला जजमेंटच पाहिजे. ओके. असंही ठरेल आणि मग तुम्हाला लढावं लागेल. ओह! त्यामुळे तुम्ही हे सांगू शकत नाही, की 2 वर्ष लागतील, 4 वर्ष हं. लागतील. लोकं खूप प्रत्येक येणारा क्लायंट विचारतो, "मग मॅडम आपण आज केस दाखल करतोय, हे संपेल कधी?" साधारण हं. 2-4 महिन्यात. भारतीय न्यायव्यवस्था इतकी ओव्हरबर्डन आहे, ओके. की डोमेस्टिक व्हायलन्स कायद्यामध्ये लिहिलंय, की 90 दिवसात प्रकरण संपवावं. हं. कोर्टात बघितलं गेलं तर 90 दिवसात पहिली नोटीसही निघत नाही. ओह! त्यामुळे हे शक्य नाहीये. आता ओके. नंबर ऑफ कोर्ट्स वाढवलेत, जजेसची संख्या वाढवलेली आहे, प्रोसिजरल पार्ट कमी केलेला आहे. तरीसुद्धा रोज जर दिवसाला 10 केसेस दाखल हां. होत आहेत. कस्टडीच्या वेगळ्या, त्यानंतर पोटगीच्या वेगळ्या केसेस, हं. कौटुंबिक हिंसाचाराच्या वेगळ्या केसेस, सिव्हिलच्या वेगळ्या, क्रिमिनलच्या. एका जजला रोज दिवसाला 150 ते 200 मॅटर बघायला लागतायत. ओह! तो कधी तुमच्या केसला पूर्ण वेळ देणार हं. आणि 8 महिन्यात संपवणार आणि 1 वर्षात होऊ शकत नाही. ओके. त्यामुळे ह्याला कालावधी भरपूर लागतो. मग तिथं फास्ट ट्रॅक कोर्ट आले त्याच्यामध्ये नाही केस आपण हे करू शकत? सध्या फास्ट ट्रॅकवरच एवढा वेळ लागत आहे. ओके. फास्ट ट्रॅक म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये खूपच मोठी मीडिया ट्रायल इन्व्हॉल्व्ड हं. असते किंवा खूप हिनियस ऑफेन्स आहे, म्हणजे अगदी रेअरेस्ट टू रेअर गुन्हा हां. घडलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये जसं की दिल्ली गँग रेप होता हां. 2013 मध्ये. मग तेव्हा त्याच्यासाठी एक स्पेशल ॲडहॉक कोर्ट अपॉइंट केलं ओके. जातं कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन प्रमाणे आणि मग त्या कोर्टाला ती एकच केस दिली जाते आणि ओके. मग किंवा
कमी केसेस असतात, प्रिन्सिपल कोर्ट असेल, कमी केसेस असतात आणि मग ते पटापट त्याच्या तारखा येतात. पण ओके. प्रोसिजरल पार्ट करावा लागतो. सगळ्याच केसेस मला वाटतंय, की माझा घटस्फोट ही जगातली खूप वेगळी गोष्ट आहे. हां. कोर्टाला नाही वाटत आहे. बरोबर. कोर्टाकडे रोज तेच लाखोनी हां. केसेस आहेत. त्यामुळे तुम्हाला जे ओके. आहे त्याच्यातच तुम्हाला केस ओके. संपवावी लागते. सो तर ह्याच्यामध्ये एव्हिडन्स हा एक मोठा पार्ट येतो. त्याच्यामध्ये आता सोशल मीडिया आहे. सो व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स तर आहेच आहे. पण सध्या एआय आलंय आणि मग त्याच्यातून काही फोटोज जनरेट होतात आणि मग ते पुरावे सादर होतात. मग ह्या केसमध्ये समजा असं जर केलं असेल, तर ते कसं पकडलं जातं किंवा ते सिद्ध होतं का? हो. कारण तुम्हाला कुठलाही इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स देताना हं. तुम्हाला त्याचं 65B ॲफिडेव्हिट द्यावं लागतं. ओके. आणि त्याचप्रमाणे तो इलेक्ट्रॉनिक एक्सपर्टकडनं हं. तो इव्हॅल्युएट करून आणावा लागतो, की मी जर का एखादा फोटो देतेय, व्हिडिओ देतेय, कॉल रेकॉर्डिंग देतेय, व्हिडिओ रेकॉर्डिंग देतेय, तर मला ते एक्सपर्टकडनं त्याचं सर्टिफिकेट आणावं लागतं, की हे ओके. कुठेही टॅम्पर केलेलं नाहीये किंवा हे कुठेही डिलीटमध्ये एडिट केलेलं नाहीये आणि मग ओके. ते तुम्हाला द्यावं लागतं. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्या सोर्सनी ते घेतलं. हां. मग तुम्ही मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय, तुम्ही कॅमेरात रेकॉर्ड केलंय किंवा तुम्ही अजून रेकॉर्डर कुठलं वापरलंय, हं. तर तो डिव्हाइस पण मला कोर्टामध्ये सबमिट करावा लागतो. आणि ओके. त्याच्यामुळे मग ते हॅश व्हॅल्यू त्याची चेक करून ते परफेक्टली पकडलं जातं, खोटं असेल तर. आणि परत खोटं ॲफिडेव्हिट दिलं तर करेक्ट. गुन्हा दाखल मग एक्सपर्टवर पण होतो आणि पार्टीवर ओके. पण होतो. सो आपण आता बघतो, की एखादी स्त्री असेल, तिला माहेरून पण सपोर्ट नाहीये, सासरकडून पण नाहीये. पण जो नवरा आहे, तो प्रचंड छळ करतोय. समजा त्याला व्यसन असेल, दारूचं व्यसन असेल आणि तिला मारतोय. मग अशा वेळी तिला कळत नाही, की काय करायचं? मग ती यासाठी कायदेशीर मार्ग काय? जिला कुणाचाच आधार नाहीये, तिच्यासाठी तिने जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये जावं आणि तिथे दक्षता कमिटी महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक पोलिस हां. स्टेशनमध्ये आहे. तिथून ते तिला त्या कमिटीमध्ये पाठवतात किंवा तिला पोलिसच जे कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत प्रोटेक्शन ऑफिसर आहेत, संरक्षण अधिकारी, ओके. त्या संरक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवतात. प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005 यामध्ये संरक्षण अधिकाऱ्यांना खूप वास्ट पॉवर दिलेल्या आहेत, ओके. की त्या तिला इमिजिएट मेडिकल ट्रीटमेंट देऊ शकतात, तिला हां. सायकॉलॉजिकल ट्रीटमेंट देऊ शकतात. ओके. त्याचबरोबर तिला रेसिडेन्शियल राईट देऊ शकतात. ओह! म्हणजे नवऱ्याच्याच घरात तिला प्रोटेक्शन विथ प्रोटेक्शन तिला तिथे ठेवू शकतात. ओके. जर तिला तिथे राहणंच शक्य नसेल, ऑब्व्हियसली आता ती बाई बाहेर पडली आहे, तर आता हं. तिला तर मारूनच हां. टाकणार आहेत. तर तिला सरकारने अशी घरं बनवलेली आहेत, शेल्टर होम्स. हां. त्या शेल्टर होममध्ये देखील तिला ठेवू शकतात आणि ओके. त्याची पूर्ण काळजी सरकार घेतं. त्याचप्रमाणे अशा महिलांना जर कोर्टात जायचं असेल आणि वकिलांची फी नसेल द्यायला हं. पैसे, तर कोर्टामध्ये फ्री लीगल एड ओके. चा सुद्धा पर्याय असतो. तुम्ही तुमच्या कोर्टात जा, तिथे कुणालाही, अगदी कुठलाही कोर्टाचा क्लर्क असतील, अगदी डायरेक्ट जजेसला जरी विचारलं, तरी ओके. सुद्धा जजेस तुम्हाला डायरेक्ट करतील आणि फ्री लीगल एडच्या ऑफिसमध्ये तुम्ही पोहोचाल आणि तिथे तुम्हाला तुमचा हक्काचा वकील मिळू शकतो. सो मॅडमनी आता हे एक्सप्लेन केलं, की समजा आत्ता कोणी भगिनी हा पॉडकास्ट बघत असेल आणि तिच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडत असेल, तर मॅडमने जे सांगितले ते तुम्ही तो जर मार्ग निवडला, तर या त्रासातून तुम्ही नक्कीच बाहेर पडू शकता. सो आता खूप वेळ झाला आपण चर्चा करतोय. ऑलमोस्ट 1 तासाच्या वरती झालंय. सो आता आपण संपवूयात. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, की आता आपण खूप सारे घटस्फोटाचे प्रमाण वाढतायत आणि जेन पिढी ह्याच्यामध्ये अग्रस्थानी आहे असं तुम्ही म्हणताय. मग आजच्या कपलनी जर ह्या ट्रॅपमध्ये अडकायचं नसेल, तर त्यांनी आत्ता कसं वागलं पाहिजे किंवा आपली लाईफ कशी ठेवली पाहिजे? सर्वात पहिलं म्हणजे गत आयुष्याबद्दल फार एकमेकांमध्ये चर्चा नसावी. भविष्याचा विचार असावा. हं. प्रेझेंटमध्ये जगा. भविष्य पण नाही आणि भूतकाळ पण हं. नाही. आजमध्ये जगायला शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे संवाद साधला पाहिजे. संसारातला संवाद कमी करू नका. जर संवाद व्यवस्थित असेल, तर तुम्ही घटस्फोटाकडे जाणार नाही. तिसरी गोष्ट, तुम्हाला जर का नाहीच अनबेअरेबल स्वभाव आहेत, नाही हं. बदलू शकत आहेत, तर वेळेत निर्णय घ्या. इतका उशीर करू नका, की तुम्ही शारीरिक, बौद्धिक, मानसिक सगळं खच्चीकरण व्हाल आणि मग तुम्ही घटस्फोटाला या. कारण केसेस लढण्यासाठी पण ताकद लागते. हां. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्न ठरलं, ते लग्न होईपर्यंत काही रेड फ्लॅग्स खूप दिसतात. जसं हं. की आत्ताच्या या पिढ्यांमध्ये लग्नाच्या आधीच मारामारी झालेली असते. म्हणजे आमच्याकडे एक केस आहे, की लग्नाच्या आधीच त्या मुलीने त्या मुलाच्या छातीत इतकी लाथ मारली होती, की ओह! लग्नात त्याला पाया पडता येत नव्हतं, खालीच वाकता येत नव्हतं. ओह! तरीही लग्न केलं आणि मग 10 दिवसांनी ते लग्न मोडलं. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सगळंच सोनं लगेचच देऊन टाकलं जाऊ नये. वर्षभर थोडं दिलं जावं आणि शेवट अतिशय महत्त्वाचा म्हणजे सगळं
सगळे व्यवहार लिहून ठेवा. अगदी लग्न ठरल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स असावेत. तुम्ही जे काही खर्च करत आहात ते. म्हणजे मी असं सांगत नाहीये, की डोक्यात डिव्होर्सच ठेवून तुम्ही काम केलं पाहिजे. पण जिथे तुम्हाला कळतंय, की आता इथे काहीतरी नॉर्मल नाहीये, हे कुठेतरी शेवटाकडे चाललेलं आहे, तिथे सगळं काही व्यवहार लिहून ठेवलेले महत्वाचे. तुम्हालाही असं वाटतं, की तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आहे, नवरा-बायकोमधला संवाद संपलाय, काही अडचण आहे, कुणाशी बोलावं, कुणाशी शेअर करावं समजत नाहीये, कुणाचा तरी आधार हवा आहे, कायदेशीर गोष्टी काय होतात, कशा घडतात याविषयी माहिती हवी असेल, तर तुम्ही मॅडमशी कॉन्टॅक्ट करू शकता. स्क्रीनवरती आता नंबर दिसतोय, तुम्ही फोन करा किंवा WhatsAppला मेसेज करू शकता. सो मॅडम तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलंय. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक यू सो मच. येस. आणि हो, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये एका नवीन विषयासह. नमस्कार.